राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी सायन्स विटाच्या आपल्या संस्थेच्या वतीनं आज आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांसाठी वेळ दिलेले आमचे मित्र मार्गदर्शक संजय कुमार झांबरे सर, विद्या सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई, त्यासोबत आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे मित्र धनवडे सर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघटना खानापूर तालुका, घाडगे सर, सचिव मुख्याध्यापक संघ खानापूर, इथे उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी शिक्षक मित्र. आता कोरोनाच्या ह्या सुद्धा काळात आता काल परवा परत आणि लॉकडाऊन झालेला आहे, तरी सुद्धा एवढ्या ह्याच्यातून तुम्ही इथपर्यंत आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा काहीतरी जाणून घ्यायचं आहे. आज सुट्टी आहे आणि आता शाळा बंद होणार आहे. मग कार्यशाळा कशाला आणि मग आता कशाला जाव्यास घरात बसूया, हा चुकीचा विचार नाही. पण एवढ्या सुद्धा अडचणीतून तुम्ही इथे येताय याचा अर्थ की तुम्हाला काहीतरी नवीन माहित पाहिजे. का माहित पाहिजे तर 35-38 वर्षानंतर शैक्षणिक धोरण जे बदलणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच शैक्षणिक धोरण बदलतं आणि तो खूप मोठा बदल असतो. तो आपल्या आयुष्यात नसतो तर आपल्या पुढल्या पिढीच्या आयुष्यात असतो. कदाचित तुमच्या आमच्या मुलांच्या आयुष्यात तो बदल असेल. पण तो बदल काय आहे, त्या बदलाची आव्हानं काय आहेत, त्यांना आत्ताच्या आपल्या येणाऱ्या 5 वर्षानंतरच्या आपल्या व्यावसायिक शैक्षणिक आयुष्यावर आणि आपल्या मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या करिअरवर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. झांबरे सरांना आम्ही तेवढ्यासाठीच आग्रह करून वेळात वेळ काढून बोलवलं की सर काहीही करा, वेळ काढा, रविवार जरी असला तरी तुमचे इतर कार्यक्रम बाजूला ठेवा, पण आमच्या शिक्षक मित्रांना आम्हाला याचं मार्गदर्शन पाहिजे. आता याचं मार्गदर्शन 2 गोष्टीसाठी पाहिजे की ह्याची आव्हानं काय आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात काय आपल्याला संधी आहे. प्रत्येक आव्हानात एक संधी असते. प्रत्येक संधीत आपण त्याचं सोनं पण करायचे आपल्याला परत एक संधी मिळत असते. याचं एक सिंपल आणि साधं उदाहरण सांगतो. माझ्यापेक्षाही खूप ज्येष्ठ लोक इथं समोर बसलेले आहेत. रोज आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, तेव्हा काही वाटत नाही, आमचं ते रोजचा सराव आहे. पण जर तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांच्या अनुभवी लोकांच्या समोर आम्ही बोलायचं म्हणतात तर थोडंसं दडपण येतं. तरी पण काय आहे की जेव्हा तुम्ही आणि आम्ही आपल्या मुलांच्या वयाचे होतो 10वी 11वीला 12वीला, किंवा कदाचित एक 10-15 वर्षापूर्वी पाठीमागे जाऊन बघितलं तर प्रत्येकाच्याकडे एक फोन होता. त्या फोनला नोकिया कंपनीचा फोन होता. आणि एक वेळ अशी होती 2002ला मी नोकरीला लागलो आणि 2003ला मला फोन घ्यायचा होता. तर त्यावेळेस 2च कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध होत्या, एक म्हणजे मोटोरोला, दुसरी म्हणजे नोकिया. आणि नोकियाचा फोन म्हणजे त्यावेळेस स्टेटस सिम्बॉल समजलं जायचं की माझ्याकडे नोकियाचा फोन आहे. आणि मला अजून सुद्धा आठवतंय, ज्याच्याकडे नोकियाचा फोन असायचा ना ती लोक फोन हातात घेऊन फिरायचे जेणेकरून बाकीच्याला दिसावं. आणि एवढा क्राऊड असेल तरी हार्डली एकाकडे फोन असायचा. आणि आम्ही सुद्धा, मला चांगलं आठवतं की 2000 साली आमच्या वर्गामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या मेहुणीचा मुलगा आमच्या वर्गात शिकायचा. तर आम्ही सेकंड इयरला होतो 2000 साली. त्याच्याकडे तो फोन होता, असा ब्लॅक फोन असायचा, ह्याच्यापेक्षा मोठा, त्याला एक कांडी असायची आणि तो क्लास शाळेत घेऊन फिरायचा. मी वैयक्तिक महेंद्र दाभोळी, मी त्याच्या मागे असं फिरायचं, मला फक्त तो फोन बघायची इच्छा असायची. हे कुतूहल होतं. आज बघितलं 20 वर्षानंतर पुढे जाऊन तर नोकियाचं नाव सांगितल्या वाटत. आज 20 वर्षानंतर अशी परिस्थिती, नोकियाचं नाव सांगितल्या वाटत. एक वेळ अशी होती की सगळ्या दुनियेत एक फोन वापरला जायचा आणि एक वेळ अशी आली की दुनियेत नाव कुणाला आठवत नाही. हा 20 वर्षाचा फरक आहे. आज तुमची आमची मुलं जर आज शिकत असतील तर 20 वर्षानंतर ती मुलं त्यांच्या करिअरच्या उत्तुंग क्षणी असतील. त्यावेळी त्यांच्यासाठी काय चांगलं असेल हे आज डिस्कस करायचं. आज शैक्षणिक क्षेत्रात बदल झालाय, तुम्ही आम्ही शिक्षक आहोत. आपल्या कार्यप्रणालीत काय बदल होणार आहे, शक्यतो काय होणार नाही. पण हा जो बदल आहे तो तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांच्यावर, पोटचीच मुलंच असं नाही तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोटच्या मुलासारखं सांभाळून काळजी घेऊन शिकवता. त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात 20 वर्षानंतर काय बदल होणार आहे, त्याच्यासाठी आता आपल्याला आपल्या शिकवण्यात, आपल्या कामकाजात, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत काय बदल करायचा आहे याच्यासाठी ही आम्ही कार्यशाळा करतो.
आता आम्ही सुद्धा तुमच्यासारखे शिक्षक आहोत, आम्हाला पण काय खूप काही सगळ्याच गोष्टी माहीत असतात नाही. मग जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्टी समजा आपली दाढ दुखते, आपण डेंटिस्टकडे जातो. पोट दुखतंय, आपण गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टकडे जातो. हाड दुखतंय, आपण ऑर्थोपेडिककडे जातो. तसं आमच्या एवढ्या संपर्कातले तज्ञ शिक्षक आहेत, त्यांच्याकडेच आपण जाणार. त्यामुळे जांभळे सर असतील, धनवडे सर असतील, यांना आपण आग्रहाने एवढ्यासाठीच बोलू की सर आम्हाला मार्गदर्शन करा. का तर ज्यांनी वेळेवर बदल केले नाही त्यांचा नोकिया झाला. कारण का 1996, 97, 98 ला जेव्हा मार्केटमध्ये आले नोकियाची खूप क्रेज होती. 2006 नंतर गुगल आणि जेव्हा ह्या ऍपल कंपन्या बाजारात आल्या तेव्हा जे काय तुमच्या नोकियाचे सीईओ वगैरे ते हसले, त्याला काय तर अँड्रॉइड काय सिस्टम असते का, अँड्रॉइड काय चालते का. आज रोजी हे लोकांना माहित नाही ज्या फोनला अँड्रॉइड फोन म्हणलं तर अँड्रॉइड ही एक सिस्टम आहे. अँड्रॉइड ही एक काय सिस्टम आहे. आणि नोकियाची जी सिस्टम होती ती सिम्बियॉन सिस्टम होती. सिम्बियॉन सिस्टम वेगळी आणि अँड्रॉइड सिस्टम वेगळी. सिम्बियॉन सिस्टम वर नोकियाचा एवढा फेज होता की ही सिस्टम कायमस्वरूपी चालणार आहे. आणि अँड्रॉइड सिस्टम आल्यानंतर लोकांचा हळूहळू त्या अँड्रॉइड कडे एवढा ओढा झाला. त्याच्यामधले फीचर्स, डिजिटल फोन आले, स्मार्टफोन म्हणजे काय अँड्रॉइड फोन. पण नोकियाने ते स्वीकारलं नाही. नोकियाला वाटलं की सिम्बियॉन चालेल. आज तुमचं आमचं असं व्हायला की आता ज्या पद्धतीने शिकवतोय, आता ज्या पद्धतीने विचार करतोय, ही सिम्बियॉन सिस्टम कदाचित होऊ शकते जी येणाऱ्या 20 वर्षानंतर कालबाह्य होईल. आणि तेव्हा जर कालबाह्य झाली तर ते तुमचं माझं नुकसान नसेल, आपल्या येणाऱ्या पिढीचं नुकसान असेल. ते पोटचं पोरगं असलं तरी आणि आपला विद्यार्थी असला तरी त्यांचं ते नुकसान होऊ नये म्हणून आज आपल्याला नक्की काय बदल होणार आहे, ते कशा प्रकारचे बदल असतील हे समजून घेण्यासाठी आज आम्ही कार्यशाळा घेतली. मग ह्या कार्यशाळेला सरांनी एवढा वेळ दिला, तुम्ही हे सुट्टीच्या दिवशी आलेला आहात त्याबद्दल तर मी आभार मानतोच. आणि शिवाय राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ज्या उद्देशाने सुरू झाली तो उद्देशच आहे की आता काय चाललंय ह्याच्यापेक्षा 20 वर्षानंतर काय चालणार आहे, 20 वर्षानंतरचा घडणारा विद्यार्थी कसा असणार आहे. का तर तुमची ना आमची पिढी जगातली सर्वोत्तम पिढी एवढ्यासाठी आहे की आपण सगळ्यात नशिबवान लोक आहेत. का तर 50 वर्षानंतरचा भारत देश कसा असेल हे घडवणारे आपण आहे. 50 वर्षानंतरच्या भारतात आपण नसू, आपण घडवलेली मुलं असतील. 50 वर्षानंतरचा देश आपण घडवलेल्या मुलांनी चालवलेला देश असेल. ती मुलं घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. तिथं काहीतरी वेगळं निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. आणि हा वेगळा विचार करण्यासाठी आज आपण इथं एकत्र ही सुरुवात आहे. अशा बऱ्याच कार्यशाळा घ्याव्या लागतील तेव्हा हे धोरण लक्षात येईल. आज 7, 8, 9 महिने वर्ष होत आलं धोरण आले पण अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. 10 शिक्षकांना विचारलं तर 10 मतं वेगळी येते की नक्की काय असणार. याचा अर्थ 10 लोकांना अजून माहित नाहीये की शैक्षणिक धोरण म्हणजे काय. मग कुठल्याही बदलाला सामर्थ्यपणे समोर जाण्यासाठी टीचर लोक, विद्यार्थी लोक ह्या सगळ्यांना तयार करण्याच्या उद्देशानं आम्ही राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी सुरू केली. मागल्या वर्षी कार्यशाळा तुमच्यापैकी बरेचसे लोक होती, तर आमची नुसती सुरुवात होती. सर आपल्या राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीनं पहिल्याच वर्षी विट्यामध्ये एनईटीचा रिझल्ट दिला. आपला विजय सुपणे 609 मार्क्स पडून आता त्याची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. शुअरली त्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन, मेडिकलला ऍडमिशन मिळणार आहे. आताच आमचा केबिन मध्ये विषय चालला होता की जर एनईटी क्रॅक केली, मेरिट मधून जरी डीम्ड किंवा प्रायव्हेटला ऍडमिशन मिळालं तर आकडा सरांनीच मगाशी सांगितला किती आहे फी. ती फीचा आकडा बघितला तर आपल्या कॅपॅसिटीचा बाहेरचाच आकडा येतो. त्यामुळे गव्हर्नमेंटलाच ऍडमिशन मिळायचं तर नीट सारख्या एक्झामची तयारी करायची, चांगली पोरं घडवायची आहेत, इंजिनिअरिंगला चांगली पोरं घडवायची आहेत म्हणून आपण ही युनिट इथं सुरू केलेलं आहे. मग त्यासाठी फक्त विद्यार्थ्यांवर फोकस न करता शिक्षक, आपण ही एक सगळी कम्युनिटी, आपली टीचर कम्युनिटीला सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला तुमच्यासोबत इथं काहीतरी ग्रो करायचं आहे, विद्यार्थ्यांची इथं प्रगती करायची आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. काय सहकार्य लागणार आहे? 10वी पर्यंतची आम्हाला जर लागणार कुठली गोष्ट असेल तर आम्ही हाताळून तुमच्या सगळ्यांच्या ना सर आम्हाला हे एवढं कळत नाही, जर आम्हाला हे कसं आहे सांगा. आणि 11वी 12वीला तुम्हाला काही लागलं तर आम्हाला विचार, आम्ही इथे तुमच्यासाठी आहोत. एकमेका सहाय्य करून सगळे जाऊ पुढे. आपण तुम्ही आणि मिळूनच आपण आपल्या विद्यार्थ्यांपुढे घ्यायचं आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता तुम्ही सर्वजण इथे एवढ्या अडचणीच्या काळामध्ये, आता त्यांना अडचणीचा काळ कदाचित सुरू होईल, तिसरी लाट सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हळूहळू निर्बंध आले, लॉकडाऊन पण होण्याचे चान्सेस आहेत. पण एवढे तुम्ही आला, मी तुमचं रॉयल अकॅडमी, राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचा संचालक म्हणून तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो. थँक्यू. या अकॅडमीचे संचालक माझे मित्र राहुडे सर,
उपस्थित खानापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माझे मित्र धनवे सर आणि आमचे मित्र श्री बेनापूर हायस्कूलचे माध्यमिक प्रशाला बेनापूरचे घाडगे सर, खरं म्हणजे राजलक्ष्मी अकॅडमीचं कौतुक केलं पाहिजे. कारण मुलांना शिक्षण देण्याबरोबर शिक्षकांना देखील त्याबद्दलचं शैक्षणिक क्षेत्रातलं ज्ञान देण्यासाठीची कार्यशाळा, मला वाटतं सर ही दुसरी कार्यशाळा आहे. पहिल्या कार्यशाळेसाठी मी होतो इथं, पहिल्या कार्यशाळेमध्ये पण असेच महत्त्वाचे शैक्षणिक विषय संदर्भात चर्चा झाली होती. आणि खरं म्हणजे ह्या ज्या अशा कार्यशाळांमधून आपण उपस्थित राहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आणि सकाळी सर आपल्या प्रास्ताविकामध्ये दाभोळे सरांनी सांगितलं, खरं आहे की ज्यांना ज्याची ओढ आहे तेच लोक आज उपस्थित आहेत, किंबहुना या परिस्थितीमध्ये धाडस करून तुम्ही इथं आलेला आहात. खरं आहे ते, पण बऱ्याच वेळेला अशा काही पॉलिसी येतात. आरटीची सरांनी गंमत सांगितली तसं होतं, आरटीचा मी नोकिया करून ठेवलाय आपण, आणि आज अखेर वयामृत प्रवेश कसा दिला जातो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. कारण तुमच्या तालुक्यातले काल सर परवाने तोच विषय मी घेतला. जर खानापूर तालुक्यात अशा 2 केसेस आहेत की त्यांना अजूनही मुलांना ऍडमिशन कुठे आहे, आमच्या नवी दहावीच्या मुलांना समजेना झालं, आरटीनुसार कधी प्रवेश देणार आणि कसा देणार. परत साहेबांना मला भेटलं की मी स्पेशल याचं पत्र काढतो म्हणले, आता मी त्यावरच्या दशीनं मार्गदर्शन करतो. कारण सर 10वीची परीक्षा ते 10वीच्या मुलाचं ऍडमिशन आम्हाला काही होईना, आम्हाला टॅब अजून उपलब्ध होत नाही, काय आहे ह्यात नक्की. म्हणून अशा काही गोष्टी आहेत का त्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून रॉयल अकॅडमीनं हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल अगोदर त्यांना धन्यवाद देतो. लालवाणी सरांचं देखील खरं म्हणजे सर आभार मानतो आम्ही, कारण तुम्ही तालुक्यात एवढ्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना एकत्रित करताय आणि या गोष्टीवर चर्चा करून आता हे खूप मोठं आहे. रॉयल अकॅडमीच्या बरोबरच या सर या अकॅडमीचं माझं नातं गेली 10 वर्षापासूनच आहे. कारण सर हे कॉलेज मित्र असल्यापासूनचे माझे मित्र आहेत. त्यामुळे थोडंसं सर आणि सरांची टीम यांचं देखील मुलांच्या बाबतीत असलेले ओढ आणि प्रेम, मुलांसाठी मागाशी आपण केली चर्चा केली, सरांनी स्वतः घरात घेऊन मुलं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये शिकवली. सर सांगितलं की बाहेर मुलगा जावं लागते म्हणून त्याला स्पेशल दरवाजा तयार केला आणि त्याला घरचं जेवण देऊन मी त्याला शिकवलं. आणि स्पेशल केस करून त्याला मंजूरमधून, शेळ्याच्या मंजूरमधून जिथे हॉस्पॉट होता कोणा तिथून त्याने आमची ही ओढ केव्हा निर्माण होते, जेव्हा मला काहीतरी समाजाप्रती माझ्या विद्यार्थ्यांप्रती मला द्यायचं आहे असं होतं, तेव्हा असं काहीतरी वेगळेपणा घडतो. आणि त्यामुळं सर मी रॉयल अकॅडमीला खूप खूप धन्यवाद देतो. आपलं कार्य असं चालू राहावं सर. आपण पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आता भाग 1 आलो होतो आपण की आपल्याला यामध्ये जो प्राथमिक शिक्षण आहे त्या प्राथमिक शिक्षणामध्ये शालेय शिक्षण भाग 1 आपण बघत होतो. तर 10+2 संरचनेमध्ये प्राथमिक 3 ते वयोगटाच्या समावेश केला, 5+3+4 अशी रचना करण्यात आलेली आहे. आता कोट्यावधी मुलांना विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना दर्जेदार प्रारंभिक शिक्षण, बाल्यावस्था संगोपन शिक्षण, त्याला ECCE त्याला अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन हा शब्द परत आपल्याला येणार आहे, म्हणून मी त्याला ECC असंच म्हणेन, उपलब्ध नाही सध्या नाही ते मुलांच्यासाठी. या धोरणामध्ये भरीव गुंतवणुकीमुळे सर्व लहान मुलांना 3 ते 18 वयोगटातील मुलांना हे ECCE उपलब्ध करून दिले जाणार आहे. म्हणजे आता ज्या अंगणवाड्या बालवाड्या आहेत ह्या शासनाच्या अंडर येतील. यांना शिकवणारे शिक्षक आता जे आपल्याला मानधन तत्वावर आहेत, अंगणवाडी सेविका, यांना शासनानं हमी दिली पाहिजे त्यांच्या पगारासाठी. त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं, ट्रेनिंग देण्याचं सुद्धा नियोजन झालेलं आहे. म्हणजे हे जे शिक्षण आहे हे मुलं शिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळे ही मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यामध्ये सक्षम बनतील. या व्यवस्थेसाठी शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद 2030च्या आत होणे आवश्यक आहे. आता शासनानं पण त्याला लिमिट घातलंय. हे सगळं जर करत असेल, एक महत्वाचं आहे की तिथं सुद्धा सर आपल्याला जे ते कुलगुरू आले होते, कुलगुरू सरांनी हे सांगितलं की एखादी पॉलिसी येते पण त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही, त्याचा निधी त्याला दिला जात नाही, मग ते कशी राबवणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आता मला सांगा, आपण तर म्हणतो जून 22 पासून नवी चालू होणार, काय आपल्याला माहित आतापर्यंत काय माहित नाही. त्यासाठी जे काही सुविधा दिलेत का नाही दिले, त्यासाठी अभ्यासक्रम काय वेगळा आहे का नाही, मग हे कसं काय करणार. म्हणून अगोदर ह्याची अंमलबजावणी करेक्ट झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. आता ह्यासाठी काय केलं जाणार आहे, तर NCERTने 8 वर्षापर्यंतच्या मुलांच्या प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणासाठीचे 2 भाग केले. त्याच्यामध्ये पण 2 भाग, 3 ते 5 यामध्ये वयोगट 3 ते 5 यामध्ये अंगणवाडी आणि बालवाडी येते. याचा अर्थ अंगणवाडी बालवाडी शिक्षण सुद्धा आता शासन घेणार.
आणि मग 5वी नंतर ते 6व्या वर्षामध्ये जे मुलं येणार आहे ते 6 ते 7 याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, म्हणजे पहिली दुसरी शिक्षण असेल. याचा अर्थ पहिला 5चा मी वयोगट सांगतो, अंगणवाडी, बालवाडी आणि पहिली दुसरी असे म्हणून एकूण हे 5 वर्षाचं शिक्षण असेल. या सगळ्याला आपण फाउंडेशन असं म्हणलेलं आहे. आणि या स्तरामध्ये काय काय असणार आहे आपल्याला भरपूर सांगितले. या शिक्षणाची सुविधा स्वतंत्र अंगणवाड्या, प्राथमिक शाळेसोबत असलेल्या अंगणवाड्या, विद्यमान प्राथमिक शाळेसोबत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळा, आपल्याकडे ज्या शाळा आहेत त्या ते पूर्व प्राथमिक शाळा असतील काही जणांच्याकडे, त्या पूर्व प्राथमिक शाळा आणि स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळांचा समावेश आहे. म्हणजे शाळेला जोडून प्राथमिक शाळा असेल किंवा नुसती पूर्व प्राथमिक, आपल्याकडे बऱ्याच शाळेत तुमच्या शाळा आहेत की पहिली दुसरी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा इथे 4 असेल, या शाळा त्याच्यामध्ये पण गृहीत धरल्या जातील. आणि या सरावामध्ये ECCE चा जो अभ्यासक्रम म्हणलं मी, तो अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र याचे विशेष प्रशिक्षण दिलेले शिक्षक किंवा कर्मचारी यांची भरती केली जाईल. आता विशेष प्रशिक्षणाचा आता जे आहेत त्यांना पण अट गाठली, 10वी 12वी असेल तर त्यांना एक प्रकारचा डिप्लोमा दिला जाईल आणि त्यानंतरचं शिक्षण तुम्हाला केलं जाईल असं म्हणलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे बघावं लागेल. त्यानंतर काय म्हणले पुढं, तर याच्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण 10+2 पुढे आलाय तो विषय. 10+2 व त्यापेक्षा जास्त पात्रता असलेल्या सेविका, अंगणवाडी सेविका हा विषय, ज्यांचे 10वी+10 आणि 12वी झाले आहे, अशा सेवी शिक्षकांना 6 महिन्याचा आणि 10+2 वर्षाचा जे आहे त्याला डिप्लोमा असेल तो दूरस्थ अथवा डिजिटल पद्धतीने चालवले जाऊ शकतात. म्हणजे या शिक्षकांना पुढे जाऊन ट्रेनिंग घ्यायचं नाही, तर सगळं ट्रेनिंग आपल्याला सुद्धा शिक्षण ट्रेनिंग जे दिलं वर्षाला 50 तासाचं घड्याळ 50 तासाचं ट्रेनिंग आपल्याला इथून पुढे वर्षाला करावं लागणार आहे. आणि ते ट्रेनिंग घरी बसून आता जे आपण जे ट्रेनिंग घेतोय ना, निष्ठाचं सुरू आपलं अशा प्रकारची ट्रेनिंग असते आणि ते कंपल्सरी असते. ते ट्रेनिंग आपल्याला पूर्णच करावं लागते वर्षातून 50 तासांची. ते तुम्ही केव्हाही करा, तुम्हाला तो कालावधी दिला जाईल त्याच्यामध्ये करा म्हणून सांगितलेलं. आणि अशा प्रकारचं त्यांना त्या दूरस्थ पद्धतीचं शिक्षण आपल्याला पूर्ण करावं लागेल. त्यानंतर जे पुढचं पेज आपलं 6 नंबर, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक जबाबदारी. ही जबाबदारी कोण घेणार आहे, तर जे मिनिस्टर ऑफ वुमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट आपलं खातं आहे आणि जे महिला बाल विकास आहे, म्हणजे कारण अंगणवाडी बालवाडी आले ना, त्यामुळे महिला बाल विकास खातं पण आलं आणि त्यांना असणारं जोडून आरोग्य व कुटुंब कल्याण खातं जे आहे व आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडे संयुक्तपणे जाईल. आता ही जबाबदारी पण कोणी पार पाडायची हे पण त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. अशा जबाबदारी पार पाडत असताना ह्या सगळ्यांना एकत्रित केलं जाणार आहे. आता प्रकरण जे दुसरं आहे पायाभूत साक्षरता संख्यादान, मगाशी मी जे निपुण भारत म्हणलं ते आपल्याकडे येणार आहे. जसं आपल्याला अध्ययन निष्पत्ती ठरवली गेली आपल्या पुस्तकामध्ये, सुरुवातीला अध्ययन निष्पत्ती दिली, अध्ययन निष्पत्ती क्रमांक 8वी पर्यंत पार पडल्यानंतर त्याला काय काय अध्ययन आलं पाहिजे, तशा प्रकारचे यांनी पण इथं ठरवून दिले का अभ्यासक्रम आला पाहिजे. जर निपुण भारतचं परत पत्र मी दाखवून तुम्हाला, पहिलीच्या मुलाला काय आलं पाहिजे, दुसरीच्या मुलाला काय आलं पाहिजे, तिसरीच्या मुलाला काय आलं पाहिजे, हे ठरवून दिले आणि त्या क्षमता त्याला आल्या पाहिजेत. अशा प्रकारचं पण त्यांनी इथं संख्यादान केलंय. प्रथम शिक्षकाच्या रिक्त जागा लवकरात लवकर कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील. आमच्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. जुन्या शाळेमध्ये सगळे शिक्षक रिटायर होऊन गेले, आता शिकवायलाच दहावीसर आमच्याकडे शिक्षक नाही. शाळेत आले की शिपाई नाही, आम्हाला शाळा अगोदर मास्तरांना स्वच्छ करायला लागते, मग आमची शाळा चालू होते. त्यामुळे ही महत्वाची गरज आहे. जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याचा अर्थ भौतिक सुविधा, पण मॅन पॉवर पण आमच्याकडे पाहिजे ना. जेव्हा एखादा शासन अशा एज्युकेशन पॉलिसीचा विचार करतं तेव्हा तेवढं पुरेसं मनुष्यबळ आहे का, ते क्वालिफाईड आहे का, तरच क्वालिटीचा विचार करा तुम्ही. इथं खरी अडचण येते, त्यामुळे त्यांनी भरती भरल्या जातील असं सांगितलेलं आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण 30:1 असेल. आता मागणी आपली याच्यासाठी 30:1 नाही चालत. स्वर्गीय पद्मनाभ कदमांचं कालच पुनस्मरण आपण केलं. त्यांनी मागणी केली होती ग्रामीण भागासाठी जी 20 असली पाहिजे, डोंगरीसाठी 15 असली पाहिजे आणि मग पुढे 25-30 हा शहरी भागाचा विषय असेल. खरं म्हणजे तो विषय अजूनही पुढे आला नाही. साहेब होते तेव्हा त्यांनी तो विषय लावून धरला होता. आमच्या बऱ्याचशा तुकड्या पण त्याच्या शिक्षणामध्ये वेळली. यांनी मात्र 30 विद्यार्थ्या पाठीमागे एक शिक्षक. पण वाडी वस्ती शाळेमध्ये अडचण येते. इथे एक मागणी आपली आहे. सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या भागात विद्यार्थी शिक्षक प्रमाण PTR, त्याला म्हणजे PTR याचा अर्थ पीपल्स टीचर रेशो, जे विद्यार्थी शिक्षक प्रमाण आहे तो 25:1 पेक्षा कमी राखण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. विचार केलाय त्यांनी की आर्थिकदृष्ट्या वंचित भाग असेल तर तो विचार केला जाईल. बुक क्लबद्वारे एक राष्ट्रीय प्रोत्साहन धोरण तयार केले जाईल. कुपोषित आजारी बालकासाठी पौष्टिक नाश्ता जेवणाची सोय केली जाणार आहे. 100% लसीकरण व शाळेच्या नियमित आरोग्य तपासणी केली जाईल. बरेचसे घटक मी थोडे केले, कारण एवढं मोठं पुस्तक आहे, त्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. पण काही गोष्टी ज्या आहेत ते पुढे चालू पण ठेवले. त्याच्यामध्ये
याच्यामध्ये म्हणलेलं आहे की बुक क्लब. आता बुक क्लब याचा अर्थ पुढे येणार आहे. तुम्ही जर त्या पुस्तकात आपण बघितलं तर एक बुक क्लब नावाचं मोठं पेज आहे, त्याचं एक प्रकरण आहे मोठं. त्याच्यामध्ये काय त्यांनी केलंय की एखाद्या ठिकाणी अशी बुक क्लब स्थापन करा. विटा ठिकाणी बुक क्लब स्थापन केला, खानापूर ठिकाणी स्थापन केला, तर त्या भागातील मुलांनी त्या बुक क्लबचा लाभ घ्या. त्यांना मला पुस्तक नाही असं म्हणून दिलं, जशी वाचनालय तशा प्रकारची एक चांगली सोय, एकत्रित पुस्तकं दिली जातील त्या प्रकारची म्हणून बुक क्लब तयार केले जातील. हे राष्ट्रीय प्रोत्साहन धोरण आहे त्यांचं, राष्ट्रीय स्तरावर असेल. कुपोषित आजारी जो नाश्ता आहे तो चालू राहील, जेवणाची सोयी केली, लसीकरण केले जाईल. आता गळती रोखणे हा सगळ्यात मोठा घटक आहे आणि गळतीची शाळाबाह्य मुलं होतात, सर्वे करा, तपासणी करा, मुलगा 100% शाळेत आलाच पाहिजे. ही जबाबदारी शासनानं पुन्हा एकदा शिक्षकावर टाकली. खरं म्हणजे या गोष्टीला फक्त शाळा आणि शिक्षक जबाबदार नाहीत. खरं म्हणजे हे आपलं काय म्हणजे शालेय शिक्षण विभागाचं व्यासपीठ नाही मी सर यांच्या बाजून बोलायला, मी दोन्ही बाजून बोलतोय. आमची खरी अडचण आहे ना, ते पण कळली पाहिजे त्यांना, म्हणून मी थोडंसं बोलतोय ना. तर खरं म्हणजे ज्यावेळेस मी शासकीय व्याख्यान द्यायला उभा राहतो त्यामुळे याच्या विरोधात बोलून आम्हाला चालत नाही. हे झालं पाहिजे, केलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बोलावं लागतं. पण अडचण अशी आपल्या इथं की शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करणे व शिक्षण सर्वत्र सगळ्या स्तरावर पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. आता हा काय उद्देश आता नाही का हो, आहेच ना. याचा जर आपण आकडेवारी पाहिली तर खूप मोठी आकडेवारी आहे. आता शिक्षण हक्क कायदा झाल्यापासून प्रयत्न माध्यमातून भारताने अलीकडच्या काळात काही प्राथमिक शिक्षणात जवळपास पूर्ण मानता येईल अशी शाळा नोंदणी साध्य करण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय प्रगती केली. आता झाले प्रगती, तरी सुद्धा या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला गंभीर समस्या असल्या दर्शवतो. जो चार्ट आपण पाहिला, जो डेटा पाहिला तर आपण दिसून येतं 6वी ते 8वी साठी जे ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो आहे, GR ही प्रवेश जी क्षमता आहे ती 90.9% होता. 9 ते 10 साठी आणि 11% तो अनुक्रमे 79 आणि 56% होता. यावरून 5वी ते 8वी नंतर मुले मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य होताना दिसतात. तो जो रेशो आपण बघितला 6 ते 8 चा 90.9 होता, 9-10 साठी 79-56 होता. मग नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसनं जो 17-18 मध्ये जो ही केला सर्वे केला, त्यामध्ये 6 ते 17 वयोगटातील शाळाबाह्य मुलांची संख्या 3.22 कोटी होती, 3,22,00,000 होती. आणि या धोरणानुसार 30 पर्यंत शाळा पूर्व माध्यमिक स्तरापर्यंत 100% मुलांना शाळा नोंदणीची उद्दिष्ट देऊन शाळा गळती थांबवणे याला प्राधान्य दिले आहे. म्हणजे याही धोरणामध्ये शाळा गळती विद्यार्थी शिक्षण वंचित राहू नये म्हणून केले. आता देशातील सर्व मुलांना शाळा पूर्व 12वी पर्यंतच्या व्यावसायिक शिक्षणासह गुणवत्तापूर्ण सर्वांगीण शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि संधी देण्यासाठी सर्वसमावेशक देश प्रयत्न केले जाते आणि यासाठी 2 उपक्रम हाती घेण्यात आले. आता इथं शब्द एक नवीन आला, हा शब्द पूर्वी नव्हता. 12 होता, शाळा पूर्व आपण म्हणतोय आणि व्यवसाय शिक्षण असे शब्द प्रयोग आहे. याचा अर्थ इथून पुढे प्रत्येक शाळेला विषयामध्ये आपल्याला व्यवसाय शिक्षण घ्यावं लागणार आहे. काही वेळेला राज्य शासन म्हणतं शेतीविषयी कंपल्सरी झालाय, आता व्यवसाय शिक्षणाचं कंपल्सरी होणार आहे. नक्की काय असणार आहे, पण व्यवसाय शिक्षणाला खूप भर दिलाय. तो मुद्दा परत एकदा आपल्याला पुढे येणार आहे तेव्हा आपण सविस्तर चर्चा करू. आता हे देण्यासाठी पायाभूत सुविधा दिल्या जातील. शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पालक, सरकारी अधिकारी यांच्याकडून आपल्याला समुपदेशन केलं जाईल. आता शाळेत उपस्थित न राहणाऱ्या मुलांसाठी काय, आपण रात्रशाळा मध्यंतरी विधानसभेत बराचसा मुद्दा झाला. रात्रशाळा बंद होत्या, मुंबईत एवढ्या आहेत, राज्यभर एवढे आहेत आणि त्याही बंद केले, त्यांना पगाराचा अनुदान नाही म्हणून. तर याच्याशिवाय आणि काही शिक्षणाच्या सोयी शासनाकडून करून त्या पुढे तशाच चालू ठेवल्या जातील. आपल्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ज्याला आपण म्हणतो NIOS, आपल्याकडे मला वाटतं विटत आहे का केलं तसं दुरुस्त शिक्षणाचं दुरुस्त आहे ना, ते दुरुस्त पुढे आला विषय. स्टेट ओपन स्कूल यांनी देऊ केलेले मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचा कार्यक्रम ओपन अँड डिस्टिंक्ट लर्निंग हे जे आहे हे विस्ताराने बळकट केले जाईल. म्हणजे त्याला पुन्हा प्राधान्य जसं आहे तसं दिले. याचा अर्थ जी मुलं शिक्षणापासून दूर आहेत, ज्यांना शिक्षण त्या वेळेत घेता येत नाही, अशा मुलांच्यासाठी हे दूरस्थ शिक्षणाची सोय करून दिली आहे. आपल्याकडे रात्रशाळेमध्ये मुंबईला एवढ्या 30 शाळा नुसत्या रात्रशाळा मुंबईमध्ये आहेत. तर या 30 रात्रशाळा का चालल्या, तर त्यांना रोजीरोटीचा प्रश्न येतो म्हणून ती मुलं दिवसभर नोकरी करतात, सगळ्या शाळेला येतात. अशा प्रकारचे सुद्धा डिस्टन्स एज्युकेशन बळकट केलं जाणार आहे. 10वी-12वीच्या समकक्ष असलेले माध्यमिक शिक्षण कार्यक्रम राज्य शाळा हा एक सर राज्य नावाचा GR गेले 2-3 वर्षापासून आपल्याकडे येतोय. म्हणजे तो मुलगा बाहेर राहून त्या वर्गाची परीक्षा देऊ शकतो, त्यानं शाळेत हजर राहणं बंदिस्त नाही. त्याला राज्यमुक्त शाळा असं म्हणलेलं आहे. मला वाटतं गेल्या 4-5 वर्षापासून हा विषय नवीन आला आहे. या चालू राज्य शासनाने केला होता, आता तो केंद्राने तो विचार त्याचा केलेला आहे. आणि म्हणून माध्यमिक शिक्षण कार्यक्रम राज्यमुक्त शाळा समकक्ष म्हणतोय. याचा अर्थ राज्यमुक्त शाळेमध्ये घेतलं, आपल्याकडे कसं ज्या मुक्त विद्यापीठ आहेत तसे माध्यमिक शाळेपर्यंत सुद्धा
10वी-12वी सुद्धा आपल्याला बाहेर राहून मुलं ती परीक्षा देऊ शकतील. ऍडमिशन घेणं डायरेक्ट 10वी मटेरियल घेऊन जाणं आणि 10वीची परीक्षा देणं, ऍडमिशन घेणं 12वीच्या परीक्षा त्याला ते नेणं. शाळेचा त्याचा संपर्क फक्त ते मटेरियल मुक्त विद्यापीठासारखा प्रकार हा माध्यमिक शाळेला पण येऊ शकणार आहे. आता अभ्यासक्रम आणि अध्यापनाचे आता जो मुख्य घटक आहे तिकडे आपण हे सगळी पार्श्वभूमी टाईपच थोडक्यात आपण घेतलं. आता 5-3-3-4 या मांडणीमध्ये नक्की काय आहे, तर ही जी रचना आहे या रचनेमध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापन रचना आहे. अभ्यासक्रमाची पण तशी रचना केली आणि अध्यापनाची पण रचना त्यानुसार केली आहे. या वयोगटात हे वयोगट दिले 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14, 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर विकासात्मक गरजा आणि आवडी-निवडीबाबत प्रतिसादक्षम आणि सुसंगत बनवण्यासाठी रचना केली आहे. आवडी-निवडी हा शब्द प्रयोग घातलेला आहे. लहानपणापासून त्याची आवड निवड बघायची आहे. आपणही अजून तसं करत नाही. डॉक्टरला वाटतं की माझा एवढा मोठा हॉस्पिटल विद्यामध्ये चालवलेला आहे, म्हणून डॉक्टरच झालं पाहिजे. डॉक्टर जर एखादा संगीत तज्ञ झाला तर त्याला नाही चालत ते. त्यामुळे आवडी-निवडी क्षम आपल्याकडे रुजायला खूप वेळ लागेल. तो प्रतिसादक्षम आणि सुसंगतसाठी रचना केली जाईल. म्हणून अभ्यासक्रम आणि अध्यापन रचना शालेय शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम आराखडा हा 5-3-3-4 असा असेल. यामध्ये पहिला जो सांगितला मी फाउंडेशन कोर्स मागाशी आपण चर्चा केली त्या कोर्सच्या सविस्तर डिटेल चर्चा करतोय आपण. 2 भागामध्ये म्हणजे अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळेची 3 वर्षे आणि प्राथमिक शाळेतील पहिली व दुसरीची वर्षे एकत्रितपणे 3 ते 8 या वयोगटात असते. म्हणजे अंगणवाडी, बालवाडी, पूर्व प्राथमिक शाळा ही 3 वर्षे आणि पहिली दुसरी एकत्रितपणे 3 ते 8 वयोगट असेल. पायाभूत स्तरामध्ये जो आपण ECC म्हणलं ना, आपण अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन म्हणलं, विद्यार्थ्यांच्या बाल्यावस्थेतील शिक्षण आणि त्याचं काळजी, हा अभ्यासक्रम आणि अध्यापन याच्यामध्ये समावेश असेल. परीक्षांचे नियोजन असणार नाही. या मुलांना परीक्षा असणार नाही याचा अर्थ दुसरी पर्यंतच्या मुलाला परीक्षाच नाही तर, पण त्याला त्या अभ्यासक्रमाचा जो भाग आहे तो मात्र आला पाहिजे एवढं घातले. आणि मग काय असेल अभ्यासक्रम कसा असेल तर परीक्षांचे नियोजन असणार नाही. खेळ, शोध, कृती आधारित व आंतरक्रिया आधारित वर्ग अध्यापन असेल. पण सर धनुष सर याची अंमलबजावणी त्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि हे सगळं आपल्या शिक्षकांच्या हातात आहे. मी म्हणेन परत तुमच्याकडे येतोय. त्याचं तुम्ही किती पण करावं, राबवणारा आम्हीच आहे हा समज आपण काढूया. हा समज मला ते चांगल्या पद्धतीने करता येईल आणि ते समाधान मला भेटलं, माझ्या मनाला भेटलं पाहिजे ना. मी 8 दिवसभर 11 ते 5 शाळा केलं, मला शाळेतून बाहेर पडला जो आनंद भेटला पाहिजे तो आनंद भेटला पाहिजे शिक्षणाचा. नाहीतर 11 ते 5 येताना 11 कडला बघून येतो आणि 4:45 माझी पर्सन बॅग भरायला मी सुरुवात करतो गावाला. नाही मिळणार तो आनंद. म्हणून म्हणलं मी हे खेळ, शोध आणि कृती आधारित अध्यापन आहे ते मुलाला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याला त्या पद्धतीने आपण वळवलं पाहिजे तर त्याचा उपयोग होणार आहे. अध्यापन असेल. आता पुढचा जो पूर्व अध्ययन त्यातला बी आपण म्हणलं 3री ते 5वी म्हणजे हा प्रिपरेटरी स्तर असणार आहे. तर याच्यामध्ये दुसरं स्तर हा आता याच्यामध्ये 3री ते 5वी म्हणजे 3री, 4थी आणि 5वी आपण पहिली दुसरी पर्यंत बघितलं. आता 3री, 4थी, 5वी हा जो 5 झाला तर 3चा दुसरा टप्पा आहे. याच्यामध्ये वयोगट 8 ते 11 असेल. पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रमाच्या शैलीवर आधारित 3 वर्षाचे शिक्षण असेल. म्हणजे पायाभूत फाउंडेशन कोर्स झाला त्याच्यानंतरचा त्याच्यावर आधारित हा पुढचा अभ्यासक्रम असेल. आणि हा अभ्यासक्रम वाचन, लेखन, बोलणे, शालेय शिक्षण, कला, भाषा, विज्ञान, गणित सारख्या विषयांचा पाया तयार करणे. आणि हा पाया तयार करण्यासाठी जो निपुण भारत आहे तो निपुण भारत आता मी दाखवेन करतो तुम्हाला किंवा मी देईन तुम्हाला. त्याच्या जरा सविस्तर बघितलं असतं पण वेळ जाईल. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणार्थ मी सांगितलं भाषा. इथं किती सांगितलं आता आपल्याला 3रीच्या मुलाला भाषेमध्ये काय आलं पाहिजे त्यांनी आराखडा तयार करून दिलाय. पहिल्या महिन्यात काय, दुसऱ्या महिन्यात काय, तिसऱ्या महिन्यात काय हे आलंच पाहिजे त्याला. आता 100 दिवसाचं कसं आपलं आलंय ना वाचन लेखन प्रकल्प तो त्याचा भाग आहे. आपण म्हणतो ना अजून येणार आहे, आलं नाही, चालू झालंय ते. त्यामुळे आपण अलर्ट राहिलं पाहिजे की आपल्याला माहित पाहिजे हे सुरू झालंय शैक्षणिक आराखडा. नका वाट बघू त्याची. आता तुम्ही तर घोषणा केलं पाहिजे, उद्घाटन केलं पाहिजे, ते झालं पाहिजे. हे तू सुरुवात आहे आपल्यापासून. आणि मग या सगळ्यात काय असेल आणि त्यानंतर जो मिडल स्टेज येतो 3रा टप्पा, परत 6वी, 7वी, 8वी 5, 3, 3 हा तिसरा टप्पा आला. हा 3 वर्षाचा 11-14 वर्ष. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील कार्यात्मक शिक्षणास आणि वेगवेगळ्या विषयातील संबंध शोधण्यास प्रोत्साहन विशेष महत्त्व दिले जाईल. आता कार्यात्मक संबंध म्हणतोय आपण. सर मी याच्या प्रिंट काढून आणले. मी सगळ्यांना जाताना याच्या प्रिंट देतोय. तुम्ही मुद्दे नोट डाऊन करण्यापेक्षा ते प्रिंटच देतो तुम्हाला सर्वांना. मी फक्त लक्ष देऊन ऐका किंवा तुम्हाला वाटलं चर्चेत सभा हे वन वे व्हायला नको. तुम्ही म्हणला ते जरा असं पाहिजे कारण आम्ही याच्यावर आमच्या महामंडळामार्फत आम्ही राज्याकडे मागणी करणार आहोत की हे असा बदल नाही करू शकत, असा बदल पाहिजे. शेवटी जी आम्ही मागणी केली ती मागणी पण तुम्हाला मी यात दाखवतोय.
त्यात मागणीत आणखी एखादी भर तुमची घालता येईल ते तुम्ही सुचवा वाटल्यास तर. आता याच्यामध्ये जो माध्यमिक स्तर आपण म्हणलं याच्यामध्ये 4 वर्षाचा आपण पाठिंबा होतो. कार्यात्मक शिक्षणास भर म्हणजे कार्यात्मक शिक्षण म्हणजे इथं परत टेक्निकल जे नॉलेज म्हणतो टेक्निकल विषय व्यवसाय शिक्षण म्हणलं तो याच्यामध्ये येणार आहे पुढं. आणि विषयाची संबंध त्याला जोडता आला पाहिजे. माध्यमिक स्तर जो आहे 9, 10, 11, 12 हा आपल्यासाठीचा जो फोकस पॉइंट आहे तो इथे येतोय. तर याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये 9वी 10वी 11, 12वी वयोगट 14 ते 18 असेल. 4 वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम समाविष्ट असेल. बहुशाखीय सर आलाय याचा अर्थ त्या मुलाला इथून पुढे सायन्स आर्ट कॉमर्स अशी काय शाखा कोणती निवडण्याची गरज नाही. सायन्सचा मुलगा मराठी सुद्धा विषय ठेवू शकेल, तो समाजशास्त्र इतिहास भूगोल पण विषय ठेवू शकेल. विषय निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला असेल. 12वी सायन्स शिकणारा मुलगा संगीत विषय सुद्धा ठेवू शकेल. म्हणून त्याला बहुशाखीय म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स शाखा आता नसतील इथून पुढे. जेव्हा आम्ही अंमलबजावणी होईल टप्प्याटप्प्यानं पुढील त्यावेळेला त्या विषयाचं स्वातंत्र्य त्याला असेल म्हणून बहुशाखीय असं म्हणलेलं आहे. या पूर्व माध्यमिक स्तरापेक्षा जास्त सखोलता असेल. साहजिक आपण टप्प्याटप्प्यानं पुढे चाललोय. चिकित्सक विषय अभ्यासक्रमाचं नियोजन तसंच असतं. आयुष्यातील इच्छा आकांक्षाकडे अधिक लक्ष देणे, विद्यार्थ्यांना विषयाची निवड करता येणे अपेक्षित आहे. व्यवसाय किंवा इतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी पुढच्या स्तरामध्ये पुन्हा प्रवेश करायचा पर्याय उपलब्ध असेल. म्हणजे जर आपल्याला याच्या पुढचं आमचे मार्गदर्शक आदरणीय डीपी सर आले. डीपी सरांचं मी स्वागत करतो रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून. पुढे जातो आपण बघत होतो व्यवसाय शिक्षण आणि कोणत्या अभ्यासक्रमाची पुढच्या स्तरामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. आता इथं मुलाला पुढे ज्यावेळी तो माध्यमिक नंतर पुढे जाणार आहे त्यासाठी त्याला संधी आहे इथं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सायन्स वाल्यांना सायन्सकडे जावं, आर्ट वाल्यांना सायन्सकडे यावं. आर्टला असणारा मुलगा सुद्धा फिजिक्स घेऊ शकेल नंतर पुढच्या 4 वर्षामध्ये. पुढे जायला त्याला संधी आहे. इथं शाखा कोणत्या अडवून ठेवणार नाही तुम्हाला. म्हणजे मला वाटतं सर मला आमचे बीएडचे शिक्षक म्हणायचे की मी बीएला होतो पण माझा गणित होता म्हणायचे. हा गणिताचा तुझा मी पाठ मी लेसन चेक करतो मला म्हणायचे. मला वाटतं की आर्टला सर मी कसं काय म्हणतात तर त्यावेळी ती पद्धत होती. ती पद्धत पुन्हा एकदा आहे. म्हणजे शाखेचे बंधन राहणार नाही आपल्याला. आता त्यानंतर बहुभाषावाद आणि भाषेची सक्ती झाली तर सक्ती असा शब्द पाहिजे होता. आता सक्ती नाही असते चांगले पाठ. किमान 5व्या इयत्तेपर्यंत शक्यतो 8व्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम घरातील भाषा, मातृभाषा, स्थानिक भाषा, प्रादेशिक भाषा असली पाहिजे. हे वाक्य खूप महत्वाचं. तर ते वरचं आपल्याला काय करायचं. आता इथं काय म्हणले बघा 5व्या ते 8व्या इयत्तेपर्यंत आपल्याला शक्यतो असं म्हणले. याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल की इथे माध्यमाची ही नाही सक्ती नाही. शक्यतो हे शिक्षण 8वी पर्यंत. आता बऱ्याच वेळा बाहेर असं म्हणलं जातं की आता इंग्लिश मीडियम बंदच होणार आहे आणि नुसत्या मराठीतूनच शिकवलं जाणार आहे. पण त्यांनी म्हटलं इथं की शक्यतो आपण जे 6वी 8वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतून होणार त्यामध्ये संकल्पना खरं म्हणजे आपण जरा पाश्चिमात्य देशांचा विचार केला. आता या शैक्षणिक धोरणामध्ये बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय शिक्षण पॉलिसीचा अभ्यास केलाय. संदर्भामध्ये तसं त्यांनी म्हटलेलं आहे कोणकोणत्या देशांचे एज्युकेशन पॉलिसी आम्ही पाहिले आणि त्या पॉलिसीचा विचार केला. तिथं काय केले बघा बऱ्याच परराष्ट्रामध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये त्यांनी ते शिक्षण त्यांच्या भाषेमध्ये दिले, इंग्रजीमध्ये नाही. जपाननं जापनीजमध्ये शिक्षण दिले, फ्रान्सनं फ्रान्समध्ये त्यांचे दिले. मग आपल्याकडे हे शिक्षण द्यायचं इंग्रजीतून विषय निवडण्यापेक्षा ते शिक्षण 8वी पर्यंत शिक्षण त्या मुलाला त्याची मातृभाषा जी आहे जी प्रादेशिक भाषा आहे त्या भाषेमध्ये मिळावं अशा अपेक्षा. शिक्षण एक असेल पण भाषेच्या माध्यमाची तिथं सक्ती असू नये असं म्हणले. विज्ञान सहित सर्व विषयांची उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके मातृभाषेत उपलब्ध करून दिली जातील सर. म्हणजे जे सायन्सला मुलं आहेत त्यांना फिजिक्स आता मराठी माध्यमातून मिळेल. मला वाटतं मिळतच आता हे 8वी पर्यंतच. आता काय बोलले सर विज्ञान विषय सर आता हा सर हे आपण विचार करतोय हा 8वी 9वी 12वी पर्यंतचा करतोय. पण इथं स्पेशल कसं आपण बघूया इयत्ता 5वी इयत्ता शक्यतो पण माध्यमिक विषय संपला. विज्ञान सहित विषयांची पाठ्यपुस्तके ही मातृभाषेत काही मुलांना द्विभाषा अध्यापन सामग्री अध्ययन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. आपण जो सर हा जो गट बघतोय हा गट माध्यमिक गट बघतोय. माध्यमिक स्तरावर सेकंड स्टेज आहे. याचा अर्थ सेकंडरी स्टेज म्हणजे 9 ते 12 पर्यंत बघतोय. 9 ते 12 पर्यंतचा उपलब्ध करून देत असताना विज्ञान साहित्य मराठी भाषेत मिळतील. 11 12वी सहित सर त्यांनी म्हणलेलं होतं.
कारण मला वाटतं की एक 2 वर्षापूर्वी सुद्धा मी पाहिलेले सायन्सची पुस्तकं मराठी माध्यमातून आले, म्हणजे त्या भाषेतील पुस्तक त्याला मिळतील. राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी करणे सुरूच राहील. आता त्रिभाषा मगाशी म्हणलं मी 3 भाषा निवडले, पण त्याच्यामध्ये 2 भाषा भारतीय असतील याची निवड विद्यार्थ्यांनीच करायची, आणि तिसरी जी भाषा आपण म्हणतोय ती भाषा मात्र पुढे म्हणलेलं आहे भाषा बदलण्यासाठी 6वी ते 7वी स्तरावर संधी असेल. म्हणजे ज्या 6वी 7वीला त्याला वाटलं की मला आता तिसरी भाषा बदलायची आहे, मला फ्रान्स आता शिकायचं आहे, तर तो शिकू शकेल. मला जापनीज शिकायचे तो शिकू शकेल. इयत्ता 6वी ते 8वी मध्ये कधीतरी देशातील प्रत्येक विद्यार्थी भारतीय भाषा या मजेदार उपक्रमात अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत यामध्ये सहभागी होईल. खरं म्हणजे मला वाटतं पाठवणे 2 महिन्यामध्ये हा आपल्याला विषय निबंधाला दिला होता. तुम्ही वाचला असेल विषय असेल कोणास ठाऊक. हा उपक्रम आपल्याला श्रेष्ठ, आता खरं ह्याचं डिटेल्स दिले, हा का घ्यायचा आपल्याला. तिथे एक वाक्य अगोदर फक्त मी त्यातलं घेतलंय की भारतातील विद्यार्थी भारतीय भाषेमध्ये उपक्रमाचा अर्थ, त्याला उद्देश असा आहे की भारतातील जे प्राचीन संस्कृती आहे त्याची जोपासना करण्यासाठी काय होतं प्राचीन भारतामध्ये, यासाठी त्यांना तो उपक्रम पूर्ण करायचा. एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे पूर्वीचा जुना इतिहास. मी तुम्हाला म्हणलं की नालंदा तक्षशिला विद्यापीठाचा संदर्भ दिलाय, तसे अनेक संदर्भ नुसत्या संस्कृत भाषेसाठीची 4 पानं त्या पॉलिसीमध्ये. का संस्कृत भाषा आपण घेतोय, काय उद्देश आहे आपला, या सगळ्या पॉलिसीसाठी तशा प्रकारचा उपक्रम त्यांनी घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला भविष्यात हा उपक्रम घ्यावा लागणार नाही माहिती असू द्या. संस्कृत भाषा भारतीय राजघटनेच्या 8व्या अनुसूचीत एक महत्वाची आधुनिक भाषा म्हणून नमूद करण्यात आलेली आहे. संस्कृत भाषा शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरामध्ये तसेच उच्च शिक्षणात एक महत्वाचा समृद्ध पर्याय म्हणून उपलब्ध असेल. माध्यमिक स्तरावर परदेशी भाषा उदाहरण कोरियन, जपानी, थाई, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन या देखील भाषा संधी उपलब्ध केली जाईल माध्यमिक स्तरावर. आता सर अडचण अशी येते की समजा विट्यामध्ये डीपी सरांच्या 12वी मध्ये एक मुलगा शिकतोय आणि तो म्हणाला सर मला जापनीज शिकायचं. डीपी सर आपल्याला अशी अडचण आहे की एका मुलाला मार्गदर्शन आपण कसं देणार आहोत. तो म्हणा नाही मला शिकायचे. मला वाटतं की एचएमच्या एका पालक मेळाव्याला मी होतो सर, आणि तिथल्या एका मुलीने संस्कृत भाषेबद्दलचं सांगितलं सर शिक्षकच नाही मला शिकवायला, गेले 3 महिने झालं कोण नाही. तर प्राचार्याने त्यावेळी सांगितलं की तुझ्या एकटीसाठी का होईना पण आम्ही आठवड्यातून 2 दिवस शिक्षक आम्ही नेमू. सर आपल्याकडे नाही म्हणलं तर तो मुलगा थांबणार नाही आपल्यासाठी, कारण त्याला परत पर्याय शोध घ्यावा लागेल. आणि प्रत्येक वर एक वाक्य होतं हे सगळं मराठी इंग्रजी पुस्तक माध्यमातून द्यावे, यामध्ये तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. परत म्हणले त्यांनी पुस्तकं सुद्धा तुम्हाला तंत्रज्ञान मिळेल, शिक्षण सुद्धा तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करून द्यावा लागेल. याचा अर्थ शिक्षक पाहिजे असं नाही, तुम्ही तंत्रज्ञानामध्ये या शिक्षणाचा तंत्रज्ञानामध्ये उपयोग करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा करून दिला जाईल. त्याच्यासाठी पण त्यांनी सांगितले की त्यांनी ज्या इंटरनॅशनल अशा काही कंपन्या आहेत ज्या एज्युकेशन मध्ये काम करतात त्यांची मदत शासन घेणार आहे. आता घेतच त्या पद्धतीने ते चालू करणार आहे. कारण आपल्याला गुगलचं ट्रेनिंग हे सगळं गुगल मार्फत फ्री मध्ये दिलं जातं. गुगल क्लासरूम ट्रेनिंग केलं ना आपण, 2 टप्पे पूर्ण पाडले, केले का? खूप महत्वाचं आहे. म्हणजे कारण मी स्वतः देखील सर्टिफिकेट नाही घेतली पण मी स्वतः केलं, कारण सर त्यात खूप म्हणजे आपल्या शिक्षकांना शिकायसारखं खूप आहे. इथून पुढे गुगल क्लासरूम जेव्हा ट्रेनिंग आपल्या मला 2 ट्रेनिंग झाली, 3रं ट्रेनिंग त्यावेळी अवश्य करा तुम्ही. आणि खूप छान शिकवलं जातं. राज्य शासनाचा उपक्रम आहे गुगलमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सगळं काही करू शकता. आपला निकाल म्हणण्यापेक्षा आता पुढे गेलंय ते सांगितलंय की सगळं खरं आहे. हो मगाशी मोबाईलचं उदाहरण सरांनी दिलं, आपण सगळेजण मोबाईल वापरतो पण त्या मोबाईलचा 100% वापर आपण करतो का? आपण पुढचा अँड्रॉइडच्या सिस्टीमचे पुढचे सिस्टीम्स घेतल्या, उपयोग आपण 100% करत नाही ना. म्हणून 100% उपयोग करण्यासाठी आपल्याला त्यातलं ज्ञान माहित असलं पाहिजे. आणि म्हणून तसं याची अंमलबजावणी करायचं ते ज्ञानच माहित असलं पाहिजे आपल्याला. मग ते माझ्या मुलाला कसं देता येईल आपण शिकलं पाहिजे. संगणक कोडिंगशी संबंधित उपक्रमाची सुरुवात पूर्व माध्यमिक स्तरावर केली जाईल. सर हा नवीन भाग आहे. कोडिंग सिस्टीमची आपण फक्त जाहिरात बघतो, आता कोडिंग सुरू झाले म्हणतो. मुलं कोडिंगचे फॉर्म्युले तयार करायला म्हणतो आपण. तर म्हणजे हे आलं आपल्यापर्यंत, त्यामुळे आपल्याला आता समजायचं काय कोडिंग आहे. आमच्या काय शिक्षण आम्ही विचारलं कोडिंग म्हणजे कोडिंग कशा संदर्भात आहे काय. हे आपल्या शाळेत प्रत्येक शिक्षकाला माहीत झालं पाहिजे काय कोडिंग ही सिस्टीम. मी त्यापासून दूर राहू शकत नाही, आता मला ते आलंच पाहिजे. म्हणून म्हणलेलं हे माध्यमिक पूर्व माध्यमिक स्तरावर म्हणते. माध्यमिक नाही म्हणजे 6 ते 8 वयोगट, म्हणजे 6 ते 8 इयत्ता झाली म्हणजे 6वी 7वी 8वीला हे पूर्व माध्यमिक स्तरावर आपल्याला कोडिंगची सुरुवात केली जाईल. 6वी ते 8वी दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने स्थानिक कौशल्य गरजावर आधारित अभ्यासक्रम निवडायचा आहे.
आता मी व्यवसाय शिक्षण म्हणलं त्याच्यामध्ये हा एक अभ्यासक्रम आपल्याला त्यावर प्रोजेक्ट करायचा आपल्याला. सुतारकाम म्हणजे स्थानिक याचा अर्थ विटा परिसरामध्ये काय चालतो, कोणते व्यवसाय चालतात आणि नागर परिसरामध्ये काय चालतं. नागर परिसरामध्ये बेदाणा बऱ्यापैकी चालतो, डाळिंबावर प्रक्रिया करणारे व्यवसाय चालतात, किंवा माझ्या गावातून हायवे जातो, मोठे 2 हायवे जातात, हायवेला लागून असणारे असे काही व्यवसाय आहेत का, त्या व्यवसायामध्ये मला काय करता येईल का, असे व्यवसायाची निवड त्या मुलांनी केली पाहिजे. ठीक आहे, चहाचा व्यवसाय खूप चांगला चालतो ना तिथं, रस्ता आहे माझा हायवे, तर नुसता चहा घेऊन चालेल का आपल्याला, मग त्याच्याबद्दलचं काय ज्ञान असलं पाहिजे. मला वाटतं चहा कंपन्या 3-3 महिन्याचा डिप्लोमा कोर्स देतात, चहा करायचा 3 महिन्याचा कोर्स, त्यांचा फॉर्म्युलाच वापरायचा आपण, त्यांनी डिझाईन केलेली शोरूम आपण वापरायची, त्यांनी दिलेलंच मटेरियल वापरायचं आपण. हा सुद्धा व्यवसाय भाग आहे. तशा प्रकारचे सुतारकाम, इलेक्ट्रिक, धातूकाम, बांधकाम, कुंभारकाम या प्रकारचे आपण एक अभ्यासक्रम निवडायचा आहे व्यवसाय शिक्षणांतर्गत. यामध्ये कधीतरी सर्व विद्यार्थी एका दप्तरगिरी 10 दिवसाच्या सहभागी होतील, तिथे जाऊन शिकवण म्हणून काम करतील. 6वी ते 12वी पर्यंत 12वी मध्ये व्यावसायिक विषय शिकवण्याकरता अशा प्रकारच्या इंटर्नशिप सुट्ट्यांचा कालावधी पूर्ण करता येईल. म्हणजे त्या विद्यार्थ्याने 6वी ते 12वी मध्ये अशा पूर्ण याच्यामध्ये 10 दिवसाचा कोर्स तिथं जाऊन पूर्ण करायचा आहे. मी कुठं करणार आहे, समजा वर्कशॉप असेल, वर्कशॉप मध्ये मला वेल्डिंग शिकायचं आहे, तो तिथं जाऊन शिकेल, तो त्याला प्रमाणपत्र देईल की 10 दिवस या मुलांना माझ्याकडे काम केलं म्हणून. म्हणजे जे मुलं डिग्री डिप्लोमा नंतर इंटर्नशिप करत होती ती मुलं आता 6वी ते 8वीची आमची करतील. उद्देश काय आहे की त्या मुलांना त्याच्या कौशल्याचं जाणीव व्हावी, मला हे जमतं मला नाही जमत, म्हणून तो 10 दिवसाचा कोर्स असेल त्याचा. या वर्षभरात दप्तरगिरी 10 दिवस प्रोत्साहन असलेली पाठ्यपुस्तके कमी ओझेची, कमी किमतीची, तसेच पर्यावरण संरक्षण आणि वितरणाचा भार कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तके डाउनलोड करण्यात येतील. म्हणजे इथून पुढची पाठ्यपुस्तक आपल्याला मोफत पाठ्यपुस्तकाचे वर्षानुवर्षी द्यायची. खूप मोठं बजेट आहे मोफत पाठ्यपुस्तकाचं आपल्या. मग हे बंद करून तुम्हाला डाउनलोड पाठ्यपुस्तक दिली जातील. आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की समजा त्या विद्यार्थ्याला 5वी ते 10वी पर्यंतच्या पुस्तकाचा एक सेट खरेदी करायचा 500-700 रुपये, 10वीचं मला वाटतं 1000 रुपये पर्यंत सेट जात असेल. ह्या सगळ्याचा विचार केला तर त्याला 5वी ते 10वी एक टॅबच घेऊन टाकायचा, तुझं तू पुस्तक डाउनलोड कर, तुझं तूच ते कर, वर्षाला डाउनलोड करून जा पुढं काय गरज आहे. आणि मग त्या वर्षाला ते पुस्तकं छापायची, परत ते प्रवास त्याचा द्यायचा, परत शाळेपर्यंत पोहोचवायची, परत द्यायचं. याच्यापेक्षा अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर आलं तर इथून पुढे पुस्तकाचं ओझं, दप्तर विना शाळा, दप्तराचं ओझं कमी करा. मग 5वीच्या मुलाचं दप्तराचं ओझं एवढं असलं पाहिजे, पिण्याची पाणी बाटली असली पाहिजे, जेवणा डबा एवढ्या ग्रामचा असला पाहिजे, पाणी एवढ्या मिलीचं असलं पाहिजे. ही जी ओढ आहे ती पूर्णपणे बंद करायची. त्यामुळे अशा दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी हा उपक्रम असेल. आता मगाशी आपण विषय केला होता, या स्तरामध्ये आपल्याला मूल्यमापनामध्ये परिवर्तन काय करायचं आहे. आपण या 4 स्तरामधलं मूल्यमापन काय विचार करतो. सगळं खरं आहे पण आम्हीच मूल्यमापन करणार आहे पोरांचं, काय काळजी करू नका. सर्व शालेय व्यवस्थापनाच्या संस्कृतीमध्ये मूल्यमापन सारांश पद्धतीचे आहे, समेटिव्ह आहे, जे मुख्यत्वे भोकमपट्टीवर आधारित करून लक्षात ठेवण्यासारखीची पालन करते. आता तर आपण पाठ करा, ह्या पाठ करा, थोडीशी आपण कृतीपत्रिकेकडे आलोय आपण, पण पूर्ण अभ्यासक्रम या नाही आला. म्हणून मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करून जे अधिक नियमित आणि रचनात्मक असेल, जे फॉर्मेटिव्ह असेल असं केले जाईल, क्षमतेवर आधारित असेल, विद्यार्थ्यासाठी अध्ययन आणि विकासाला प्रोत्साहन देणारे असेल आणि उच्च स्तरावरील कौशल्य उदाहरणार्थ विश्लेषिक तार्किक विचार आणि संकल्पनात्मक सुस्पष्टता यांची पारख करणारे असेल. म्हणजे मूल्यमापन करताना थोडंसं पाठ्यपुस्तकाकडे त्याला किती पाठ्यपुस्तकात येतं हे बघण्यापेक्षा त्याला कौशल्य काय प्राप्त झालं ते टक्केवारी बघण्यापेक्षा अलीकडे आपण करतोय त्याला आपण श्रेणी द्यायचे आलो. श्रेणी देताना पण आपल्याला खूप विरोध झाला खरं म्हणजे. 90% मुलगा 99% पण त्या श्रेणीत आणि 91% पण त्या श्रेणीत ठेवायचं कसं. 80 वाल्याला 30 श्रेणी आणि 99 वाला 30 श्रेणी. आपण थोडंसं तिथं जमलिंग होतो. आता तर म्हणजे कौशल्यावर त्याचे कौशल्य बघून त्याला ग्रेड द्यायचे. त्यामुळे गुणांचा विचारच नाही होणार. त्यानंतर पुढं पालकाकडून शाळेकडून पालकांना जे आपण कळू जाणारे प्रगती पुस्तक आहे ते प्रगती पुस्तक बहुआयामी असेल. 360 डिग्री असं म्हणलेलं आहे. बहुआयामी असेल. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही मुद्दे दुसरा मुद्दा आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला AI म्हणतो. तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर नुसार मुलांची कुवत आवडीचे क्षेत्र आणि लक्ष केंद्रित करायची क्षेत्रे लक्षात येतील. आता हा खरं म्हणजे अलीकडच्या काळातला नवीन विषय आहे बरं का, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण. तो काही ठिकाणी चालू आहे अजून काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो नाही. त्याच्यानुसार मुलाची कुवत आपल्याला ओळखायची. आपण फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांची हे घेतो काय घेतो चाचणी घेतो की कल चाचणीच्या आधारे तो रिपोर्ट येतो.
त्याचा पण आपल्याला पूर्ण अभ्यास नसतो, किंवा मध्यंतरी कच चाचणीचा आपल्याला काही क्षेत्र आहे, हा कुठे ऍडमिशन घ्यायचं करतो, तशा प्रकारचे इंटेलिजन्सच्या आधारे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे आपल्याला मुलांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर बोर्ड परीक्षा 10वी व 12वीच्या तशाच सुरू राहणार. विद्यमान बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या व्यवस्थेत बदल केल्याने कोचिंग क्लासची गरज भासणार नाही. आता इथे मी फक्त एवढाच मुद्दा घेतलाय, खूप मोठा विषय त्यांनी दिलेला आहे. तर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार करू असे म्हणतात. ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. त्याचा अर्थ केंद्र शासनानं शैक्षणिक धोरण तयार केले. या केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी त्या राज्यानं करायची असते आणि ते शैक्षणिक धोरण स्टेट गव्हर्नमेंटनं स्वीकारताना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल असावा, त्याच्यामध्ये आमच्याकडे काय असलं पाहिजे, सध्या परिस्थिती काय आहे, त्याच्यानुसार काय करायचं आहे, हे करून आपल्या राज्य शासनाची परत एक शैक्षणिक धोरण त्यामध्ये बदल सुचवला जातो आणि ती अंमलबजावणी केली जाते. ती प्रोसेस चालू आहे. त्यानुसार 10वीचं जे बोर्ड परीक्षा आहे हे टप्प्याटप्प्याने बंद राहते, पण 10वीच्या बोर्ड परीक्षेचं महत्व कमी होणार नाही. मगाशी सरांचा विषय झाला तरी सर म्हणले की जे सीबीएसईला आता जो पॅटर्न चालू आहे तो 10वी बोर्ड परीक्षा बोर्डच घेतो, पण सीबीएसई बोर्ड आहेच 10वी. तशा प्रकारच्या टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल, पण बोर्ड परीक्षेचं महत्व कमी केलं जाणार नाही. पण त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, खालची वळी परत येतो मी. सन 2022-23च्या शैक्षणिक वर्षापासून मूल्यमापन प्रणालीमध्ये बदल होईल, जे आपण म्हणलं सुरुवात होणार 22-23. आणि आता शेवटचं वाक्य, शालेय शिक्षणादरम्यान 3री, 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांना योग्य प्राधिकरणाची परीक्षा द्यावी लागेल. याचा अर्थ आपण 3रीला एक परीक्षा त्याची असणार आहे, 5वीला एक परीक्षा असणार आहे आणि 8वीला एक परीक्षा असणार. पूर्वी आपण मला वाटतं सर 5वीला 7वीला परीक्षा देत होतो, 7वीला केंद्र परीक्षा असायची, आम्हाला साऊथला जायला लागायचं. सर हे जे 10वीची आणि 12वीची बोर्ड परीक्षा तशी सुरू राहील. तुम्ही म्हणाला की हे टप्प्याटप्प्यानं बंद करते. कदाचित हा जे टप्प्याटप्प्यानं बंद करायचा हा जो टप्पा असतो तो किती वर्षाचा कालावधी तुमच्या अंदाजे असू दे, 5 वर्षानंतर, 8 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, त्याच्या बोर्ड परीक्षा बंद होण्याचे एक अंदाजे कालावधी किती असू शकतो? सर मी असं म्हणेन की ते बंद होतील असं मला तर वाटत होणारच नाही असं म्हणू शकतं की त्यामध्ये बदल केला जाईल. म्हणजे मगाशी स्वरूप सेमिस्टर बदल केली होती, स्वरूप बदललं जाईल सेमिस्टर असा. हा पण बोर्ड परीक्षा मला वाटत नाही की बंद करायला लागेल, कारण एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये मगाशी म्हणत्या पद्धतीनं बोर्डची यंत्रणा ऑटोनॉमस सिस्टीम तयार केली असे प्रत्येक राज्यामध्ये आहे. या सगळ्या सिस्टीम बदलून सगळं परत करणं ते खूप अवघड आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये बदल होईल, किंबहुना परीक्षेचं महत्व कमी न देता ते बोर्डामार्फतच राबवलं जाईल असं म्हणतोय. त्यानंतर MHRD अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, त्याला पालक असं म्हणलंय, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, हे स्थापन करणे प्रस्तावित आहे. म्हणजे जे मूल्यमापन खूप मोठा घटक आहे मूल्यमापनाचा, कसं मूल्यमापन करणार आहोत, ते कोण करणार आहोत, त्यांची पर्यवेक्षण यंत्रणा काय असणार आहे, याचा एक त्यांनी समितीचा एक आढावा, मोठी समिती स्थापन केली आणि त्याला पालक असं म्हणलेलं आहे. आणि पालक अंतर्गत हे सगळं मूल्यमापन होणार आहे. आपलं कसं आता इन्स्पेक्शन करतो, कोणतं सही करतं, मग निकाल घोषित करतो, तशा प्रकारची एक पर्यवेक्षी यंत्रणा थोडक्यात म्हणेल. ही पर्यवेक्षी यंत्रणेचं नाव त्यांनी पालक असं केलं आहे, हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र असं म्हणलेलं आहे. आपल्याकडे कसं आता आपण ISO मानांकन वगैरे घेतो, तसे मानांकनाच्या साठीचा हा एक प्रकार आहे. उच्च शिक्षणामध्ये, शिक्षण संस्थांमध्ये पदवीपूर्व व पदवी अभ्यासक्रमासाठी आणि फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल. आता उच्च शिक्षणासाठीचा विषय आला म्हणून पदवीपूर्व शिक्षण घेण्यासाठी, याचा अर्थ आपण 12वी नंतर जे बाहेरसाठी पदवीसाठी शिक्षण घेतो, ज्या टेस्ट आपण ज्या आता जेईची, नीटची एक्झाम जे देतो राष्ट्रीय स्तरावरच्या, अशा परीक्षा घेण्यासाठी पदवी अभ्यासक्रमासाठी असेल, पदवीपूर्व असेल किंवा फेलोशिपसाठी असेल, यासाठी एक संस्था म्हणून काम करेल. आता जी संस्था काम करत त्यासाठी एक संस्था असेल, त्याला NTA असं म्हणलेलं आहे. याच्या अंतर्गत या प्रवेश परीक्षा घेतल्या जातील. आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी गेटची अशा अनेक वेगळ्या अभ्यासक्रमासाठी वेगळ्या परीक्षा आहेत ना, MBA साठी वेगळी असेल, मेडिकल साठी वेगळी असेल, इंजिनिअरिंग साठी वेगळी असेल, अशा परीक्षा असतील. आता त्याच्यामध्ये मी कॉलेजचं घेतलं नाही, पुढे येईल शिक्षकासाठी मुद्दा आहे, त्यामध्ये आपल्याला बघायचं कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विशेष प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांसाठी विशेषज्ञता प्राप्त करण्याची संधी असेल. स्पेशली फेलोशिप त्यासाठी असणार आहे. स्वयंमूल्यमापन, शिक्षक मूल्यमापन, सहअध्ययन मूल्यमापन, मूल्यांकन अध्ययन कर्त्याची बोधात्मक, भावात्मक, सामाजिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्रात प्रगती
आणि वेगळेपणा या मूल्यमापनातून केला जाणार आहे. आता आपल्याकडे मला वाटतं की आपण स्वयंमूल्यमापन आपल्याकडे अजून नाही सिस्टीम. म्हणजे आपण स्वतःचं मूल्यमापन करायचं, विद्यार्थ्यांनी ठरवायचं. मला हे येत असेल, आपल्याकडे सर्वे असतो बघा कुठेतरी, म्हणजे पुस्तकात पाठीमाग असतो की तुम्हाला तुमचं मत काय, तुम्ही सहमत आहात का. अशा प्रकारचं स्वयंमूल्यमापन असेल, शिक्षक मूल्यांकन करतील आणि सहहाती मूल्यमापन, याचा अर्थ माझा मित्र माझं मूल्यांकन करेल, ही पण सिस्टीम आता असेल. आपल्याकडे फक्त आता शिक्षक मूल्यमापन पद्धती चालू, त्याच्यामध्ये दुसरा कोणताही प्रकार नाही. तर इथं दोन प्रकार आहेत, स्वयंमूल्यमापन असेल, सहहाती मूल्यांकन असेल आणि शिक्षक मूल्यांकन असेल. आणि याच्यामध्ये मग ते बोधात्मक, भावात्मक, सामाजिक, भावनिक आणि क्रियात्मक सगळ्या क्षेत्रातील प्रगती या मूल्यमापन केला जाईल. आणि आपल्यासाठी आता महत्वाचा मुद्दा आहे तो शिक्षक भरती आणि नेमणूक. आता शिक्षक भरती कशी असेल, त्याच्यापूर्वी कसं होतं, बीए झालं आता काय करायचं आहे, बीपीएड करून टाकूया, नाही अगोदर बीएड करूया, बीएड नंतर बीपीएड करूया. मग आता बीएड झालंय, बीपीएड झालं, बसून काय करायला, कोणा पाहुण्यांची कोणाची संस्था संबंध आहे का बघूया, आणि मग शिक्षक झाला असतो. म्हणजे आपलं शिक्षक व्हायचं कधी ठरतं, बीएड झाल्यावर ठरतं, किंवा आता कुठंच ऍडमिशन भेटत नाही, चला आता आपण बीएड बीपीएड करून मग शिक्षक ठरवतो. आता तसं राहणार नाही. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर 12वी नंतर तुम्ही ठरवायचं मला शिक्षक व्हायचं आहे, आणि 12वी पासून तुम्हाला एक इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं की बीएड होऊनच तुम्ही बाहेर पडणार. त्याचा अर्थ तुम्ही 12वी नंतर ठरवले मला शिक्षक व्हायचं, म्हणून शिक्षक भरतीमध्ये येईल पुढे आहे का. शिक्षकी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी 4 वर्षाचा दर्जात्मक एकात्मिक बीएड कार्यक्रमाचा अभ्यासक्रम करण्यासाठी गुणवत्ता आधारित शिष्यवृत्त्या सुरू केल्या जातील. मला वाटतं भारतीय विद्यापीठाचा एक असा कोर्स आहे की इंटिग्रेटेड बीएड, याचा अर्थ तुम्ही बीएड ऍडमिशन घेतले की बीएड करून तुम्ही बाहेर पडणार. अशा प्रकारचे आपल्याला शिक्षक व्यवसायात प्रवेश करण्यासाठी 4 वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागेल, आणि तो करण्यासाठी गुणवत्तेत पण स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाईल. म्हणजे खरोखर ज्याला शिक्षक व्हायचे ते लोक इकडे येतील आता, याच्यामध्ये समाविष्ट होतील. महिलांना प्राधान्य, स्थानिक क्षेत्रातच प्राधान्याने नोकरी देण्याचा विचार. महिलांसाठी मी म्हणलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पण त्यांनी महिलांसाठी असं म्हटलं होतं का, समाजातील आर्थिक दुर्बल घटक आणि महिलांना प्राधान्य, तो इथे विचार केलाय त्यांनी. खरं म्हणजे अर्थ वेगळा असू शकतो. महिलांना प्राधान्य, स्थानिक क्षेत्रातच प्राधान्य, म्हणजे इथून पुढे बदलीचा विषय येणार नाही. त्या मूळ ह्याच्यामध्ये म्हणले स्पष्टपणे, इथून पुढे बदलीच्या भीतीमुळे जे शिक्षक अडचणीत येतात, अशा शिक्षणाची बदली इथून पुढे केली जाणार नाही. पण त्याचा दुष्परिणाम होऊ नये. मला काय आता कोण हलवू शकत नाही. तुम्ही म्हणला ना मग शिक्षक बदलून घेतो, गुणवत्ता वाढीसाठी आपला तो विषय असतो, पण याचा दुष्परिणाम होऊ नये असा विचार केला पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षकांना शाळेच्या जवळपास किंवा शाळा आवारातच निवासाची सोय किंवा वाढीव घरबंता देईल. तो कॅम्पस मध्येच असला पाहिजे. खरं म्हणजे रयतच्या जुन्याच्या शाळेत खूप छान सोय आहे. त्याचा मोठा परिसर असायचा. आता शाळा आपल्या 3 मजली 4 मजलीमध्ये शाळा सुरू झाल्या, पण जुनी जी शिक्षण पद्धती ते त्या परिसरात शिक्षक राहायचे, त्या परिसरात विद्यार्थी राहायचे, आणि असं शिक्षणाचं एक वातावरण तयार व्हायचं. वारंवार होणाऱ्या बदल्या रद्द केल्या जातील किंवा ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे बदल्या होतील. आता बदलीचा विषय आपण घेतला होता. शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांना टीईटी चा जो विषय गाजतोय तो सशक्त केल्या जातील, याचा अर्थ सक्तीच्या केल्या जातील. पण त्या कशा होतात तो भाग पुढचा. टीईटी बरोबरच प्रात्यक्षिक, मुलाखत आणि स्थानिक भाषेचे ज्ञान याची अंमलबजावणी खाजगी शाळेत केली जाईल. म्हणजे खाजगी शाळेत हे सध्या चालूच आहे, त्याची अंमलबजावणी होतेच. फक्त जे मी पुढचा मुद्दा म्हणलं की प्रादेशिक भाषा असा वापरला शब्द, स्थानिक भाषेचे ज्ञान असणं गरजेचं. म्हणजे समजा जिथं जी भाषा बोलली जाते त्या भाषेचं ज्ञान त्या शिक्षकाला असलं पाहिजे, अपेक्षित आहे. जिथं मला वाटतं शिक्षणाचा भाग खूप कमी येतो, मुलं शिकलेली नसतात, त्या मुलांसाठी शिक्षणाची संधी असेल. कारण त्या भागात मुलं शिकलेली कमी असतात, नोकरी नसते, अशा मुलांसाठी हा नोकरीची संधी असू शकेल. कला, शालेय शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि भाषा या विषयासाठी पुरेसे शिक्षक असतील. आमच्याकडे कला आणि शालेय शिक्षणाच्या शिक्षकांचं पदच नव्हतं, आम्ही भांडत होतो, आजपर्यंत भांडतोय. कला शिक्षकाची तुम्ही स्पेशल कला शिक्षक पण घेतला नाही संच म्हणतात, आमच्या शालेय शिक्षण शिक्षक नाही आम्हाला, ते कोण शिकवायचं ते कोण करायचं. तर त्यासाठी स्पेशल त्यांनी सांगितलं की हे व्यवसाय शिक्षण सुद्धा घेतलं आणि भाषा विषय याचे शिक्षक असतील. पारंपरिक स्थानिक कला, व्यावसायिक हस्तकला, उद्योजकता, शेती आणि इतर कोणत्याही विषयात ज्यात नैपुण्य आहे अशा विषयाचे मास्टर प्रशिक्षक म्हणून स्थानिक तज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. म्हणजे समजा मागाशी म्हणलं चहाचं मला हे करायचं आहे, वर्कशॉप मला वेल्डिंगचं शिकवायचं माझ्या मुलांना, किंवा सायकलचं पंक्चर काढायचं शिकवायचं, दुकान टाकायचं,
तर आपल्या क्षेत्रात अशाच एखाद्या कलेचं ज्ञान असलेलं किंवा काही ठिकाणी हस्तकला प्रसिद्ध असतात ना, काही ठिकाणची एखादी विणकाम प्रसिद्ध असतं, अशा ठिकाणचं एखादा जो तज्ञ असतो आपल्या भागातला, त्या तज्ञाला आपण मास्टर प्रशिक्षक म्हणून आपण आपल्या शाळेत बोलू शकतो मानधन तत्वावर, किंवा त्या शाळेत उपलब्ध करून द्यायचा आहे की याच्यामध्ये तो शिक्षक तज्ञाची मदत घेऊन अशा स्थानिक भाषिक कलेला, व्यवसाय हस्तकलेला आपण भाग देऊ शकतो. आता हे शिक्षक भरती झाल्यानंतर सेवेतील वातावरण आणि कार्यसंस्कृती हे इतकंच महत्वाचं आहे. सर्व शाळांमध्ये पुरेसा सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आपण खाजगी शाळेमध्ये विचार हा डोळ्यासमोर आणतोय, खरं म्हणजे हे सर्व शासकीय शाळांच्या बद्दलचा हा विषय आहे, पण तेवढ्या सुविधा आपल्या खाजगीमध्ये पण असणं गरजेचं आहे, असल्याच पाहिजे. शाळा संकुल व शाळांचे सुशोभीकरण यासारखा अभिनव स्वरूपाचा अवलंब आहे. आता शाळा संकुल म्हणजे क्लस्टर स्कूल्स आहे, हा विषय पुढे येईल त्यावेळेला आपण सविस्तर चर्चा करू. आपल्याकडे मला वाटतं आरटी मध्ये होतं केंद्र शाळा हा जो विषय होता नाही, तो केंद्र शाळेचा फक्त शाळा संकुल असा त्यांनी शब्दप्रयोग बदललाय, पण त्याची शाळा केंद्र शाळेचे काय अवस्था किंवा कसं काम आहे तुम्हाला माहित आहे. पुढे येईल तो विषय, त्यावेळेस सविस्तर घेऊ आपण. शाळांचे सुशोभीकरण असेल, पालक व प्रमुख स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्याचे, शाळा संकुल व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून प्रशासन सहभाग होतील. म्हणजे आता कशा आपल्याकडे शाळा व्यवस्थापन समिती आहे तसेच असेल. हे शिक्षणाशी संबंधित नसलेली कामे शिक्षकांना देता येणार नाही, फक्त राष्ट्रीय सर्वेक्षण आणि मतदानाचं काम सोडून त्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या. आणि तिथं असंच घडतं की त्याशिवाय आम्हाला दुसरं काय नसतं. पण आपण बघतो या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, आपत्कालीन कामामध्ये समावेश केला आणि मग जरा कुठलं काम राहिलंच नाही शिक्षकांना लावायचं, सगळीच कामं आपण केली. अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्गात नाविन्यपूर्ण पद्धती अवलंब करण्यास स्वायत्ता दिली आहे, हे महत्वाचं आहे बरं का. आता जे आपल्याला अध्ययन निष्पत्ती दिले मगाशी विषय झाला, त्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी शिक्षक स्वतःच स्किल वापरू शकतो. म्हणजे मी म्हणतो सर मी पाठ तासानं असं करेन की तुमच्या त्यात हे पुस्तकाला मॅटर असलं पाहिजे, असं करायचं फॉर्मॅट मध्ये बदल असेल. मला आज माझ्या तासाला हा विषय शिकवायचा आहे, त्याची पाठ तासात त्याची शिकवण्याची पद्धत माझी वेगळी असेल. मला आज मोबाईलचा वापर करायचा आहे, पाठ तासामध्ये उल्लेख देऊ द्या. आज मोबाईलच्या आधारे मी शिकवणार आहे, मी युट्यूबवर हे दाखवणार आहे, मी स्प्रेडशीट मी याच्यासाठी वेगळा एक शिक्षक आणलाय किंवा मी त्याचं मॉडेल तयार केलेलं आहे. तुम्हाला त्या मी आज मुलंच घेऊन जातोय बागेत, मला बागेत दाखवायचं ना मुलांना वनस्पतीवर येणारे रोग कोणकोणते, मुलांना घेऊन जाईल तिथं. अशा पद्धतीची स्वायत्ता इथं मात्र शिक्षकांना देण्यात आली, त्याच्या अध्यापनामध्ये स्वायत्ता त्याला आहे, तो त्या पद्धतीने करू शकेल. आता सीपीडी मग ट्रेनिंगचा विषय आला तो होता. प्रत्येक शिक्षकाने आपल्या व्यावसायिक विकासासाठी दरवर्षी किमान 50 तासाची ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावे लागणार. सीपीडी आपल्याकडे सीपीडी म्हणून तोच आता चालू आहे. तर हा जो कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीपीडी असाच आहे. तर हा जो कोर्स आहे आपल्याला 50 तासासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावं लागणार आणि वर्षभरामध्ये आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. निष्ठा प्रशिक्षणासारखं शाळेचे मुख्याध्यापक, संकुल प्रमुखांनी दरवर्षी 50 किंवा त्याहून अधिक तासांची कार्यशाळा करावी लागेल. म्हणजे हे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा लागू असणार आहे. आता शिक्षकाची व्यावसायिक मानके काय असतील, आपल्याला कोणतं प्रोफेशनल आपलं असलं पाहिजे. यासाठी शिक्षकासाठी आपण पाहिलं शिक्षक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक मापदंडाची यंत्रणा तयार करणार. म्हणजे आपलं जे आपण काय गोपनीय अहवाल लिहितो आपण एकूण वर्षभर करतो याच्यामध्ये आता हा बदल असणार आहे, ज्यामध्ये सहकार्याद्वारे केलेले परीक्षण असेल. मग सहअध्ययनी केलेले परीक्षण मुलांचं होतं, तसंच आपला सहकारी आपला शिक्षक आपलं इथून गोपनीय अहवाल तयार करून देणार. एकमेकात बोलत नाही, आपण मधलं आपलं वातावरण तो लिहिणार ना त्याच्यामध्ये. त्यामुळे हे तिथं नवीन बदल आहे. याशिवाय उपस्थिती, वचनबद्धता आणि सीपीडीचे तास. मग गुगल ट्रेनिंग आपण आता काय झालं एकाच वेळी सगळी ट्रेनिंग सुरू झाली, तेव्हा असं काय हे नाही राहिलं. पण तुम्ही वर्षभरामध्ये कधी पण हे पूर्ण करायचं आहे, त्यासाठी जे आपल्याला सीपीडी ट्रेनिंग करावं लागेल. त्याचबरोबर समाजासाठी आणि समाजासाठी केलेली सेवा, मगाशी उत्तरदायित्व म्हणलं होतं ना मी, तरी उत्तरदायित्व होते इथं पहा. तर तुम्ही हे सगळं करत असताना समाजासाठी केलेली सेवा यावर आधारित सुद्धा तुम्हाला काही गुण असणार. आपण काहीतरी देणं आपलं समाजाचं, ह्याबाबतचं काय आहे. शिक्षकाची इच्छा पात्रता असल्यास एका स्तरावर दुसऱ्या स्तरावर जाता येईल. आपण ज्याला काय म्हणू प्रमोशन्स म्हणतो, ती प्रमोशन तुमच्या इच्छा आणि पात्रतेवर अवलंबून असेल. कार्यकाळ किंवा वरिष्ठता याच्या आधारावर पदोन्नती व पगारवाढ होणार नाही, तर शिक्षकाच्या व्यावसायिक मानकांचे परीक्षण केले जातील. आता मात्र 12 वर्ष पूर्ण झाली, मला वरिष्ठ मित्र श्रेणी लागू झाली.
हे वर्ष संपलं, आता माझी इन्क्रीमेंटचा वर्ष 1 जुलै आले, इन्क्रीमेंट माझी आहे हे आता बंद होईल, किंबहुना डीपी सर आता वेतन आयोगच रद्द केला जाणार आहे. त्यामुळे हा पुढे आपल्याला सुरुवातीला वाटलेला भाग हा जमतीत असेल, पण ते मात्र अंमलबजावणी सुरू झालं तर खूप वाईट आहे. तर यासाठी म्हणले त्यांनी वरिष्ठता म्हणजे कोण सिनियर कोण ज्युनियर किंवा मी इतकी वर्षी सेवा केली या सेवेवर तुमची वरिष्ठता अवलंबून राहणार नाही. मग त्यांनी ते कशावर आहे तर तुमची पगारवाढ किंवा हे तर शिक्षकाचे व्यावसायिक मानकाचं परीक्षण तुम्ही केलं जाणार आहे. त्याच्यावर तुम्ही तुमच्या शिक्षणाचं व्यवसाय त्याच्यामध्ये काय तुम्ही केलं, किती ट्रेनिंग पूर्ण केली, किती मध्ये सहभाग घेतला, तुमचं वेगळेपणा काय आहे त्याच्यावर तुमचा अनुवास नाही. याचा अर्थ मी नोकरी लागताना बीएससी झालो ते रिटायरमेंट होईपर्यंत बीएससी झालो, कुठलं कोर्स केला नाही, कुठलं ट्रेनिंग केलं नाही, आपल्याला नाही कोण पगारवाढ देणार ते होणार आहे. त्यानंतर देशात कार्यरत असलेल्या सुमार दर्जाच्या स्वतंत्र शिक्षक व शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येईल. हा पण खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे त्यांनी जी मानकं ठेवले मग मी पालक सांगितलं त्याच्यामध्ये जर कोणी नाही बदल केला, नाही सुधारणा झाली तर मान्यता रद्द करण्यात येईल. 2030 पर्यंत अध्यापनासाठी लागणारी किमान पात्रता 4 वर्षाची एकात्मिक बीएड पदवी घ्यावीच लागेल की आपण विषय झालेला होता. तर सर्वांसाठी जर 6वं प्रकरण आहे, मी प्रकरण खरं म्हणजे 5-5, 10-10 पानाचे मी त्यातले काही मुद्दे मला वाटतात ते काढले, तुमच्यासाठी आणखी मुद्दे वेगळे असतील. तर यथायोग्य सर्वसमावेशक शिक्षण आपण जे म्हणलं, आता खरं याच्यामध्ये विद्यार्थी गळतीचा हा भाग घेतला, बाकी काही विशेष महत्वाचं नाही. कारण किती जातनिहाय किती मुलं शाळेपासून बाहेर होती वंचित होण्यासाठी म्हणलेलं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो शाळा संकुल म्हणजे क्लस्टर जे म्हटलं मी ते बीएड 4 वर्षाचा दिलेला आहे, म्हणजे तो बीएडचा कोर्स आता 2 वर्षाचा आहे. एकात्मिक 4 वर्षाचा बीएड असं तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेटेड. तुम्ही ज्यावेळेला हॉल केला त्यावेळेला आमचा तोच विषय चालला. सॉरी ज्या वेळेला तुम्ही 12वी नंतर शिक्षक कधी व्हायचे ते 12वी नंतर ठरवायचं. ग्रॅज्युएशन करायची गरज नाही. नाही ग्रॅज्युएशन करायचं, पण ग्रॅज्युएशन नंतर आता मी बसून काय करू, चला बीएड करतो पास ही पण हा प्रकार नाही आता. नाही. त्यानं 12वी नंतर ठरवायचं की मला शिक्षक व्हायचं आहे, तर मी इंटिग्रेटेड बीएडच्या कोर्सला मी ऍडमिशन घेणार. 4 वर्षाची 4 वर्ष डिग्री झाली त्याची. 3 वर्ष माझी डिग्री होती, ते व्यवसाय पदवी होईल, 4थं वर्ष माझं बीएड इंटिग्रेटेड कोर्स. आचार्य मोनी विद्यापीठमध्ये हे सर बरेच वर्ष गारगोटीला सुरू आहे. आहे. सुरू आहे. आहे आहे. म्हणजे आपण बीए नंतर करतोय पण तिथं 12वी नंतर 4 वर्षाचा 4 बीएड वर्ष. कोर्ससाठी मुलं बाहेर पडतात. गारगोटी. याचा अर्थ तुम्ही 12वी नंतर गारगोटीला ठरवताय. आहे. गारगोटीला आहे. गारगोटीला आहे. गारगोटीला आचार्य आहे. मोनी विद्यापीठ. आचार्य बीएड एकात्मिक. भारतीय विद्यापीठ पुण्याला पण आहे. मग हे आणि आता हे उच्च शिक्षणासाठी इंजिनिअरिंग मध्ये वगैरे सुद्धा आहे आता की तुम्ही फर्स्ट इयर ऍडमिशन घेताना जर सांगितले की तुम्हाला बीई एम एकत्र करायचं आहे तर 6च्या ऐवजी 5 वर्ष 5 वर्ष. याचा अर्थ उद्देश काय आहे, 1 वर्ष कमी होतोय आणि त्यानं ठरवलंय मला एमई करायचं आहे, ठरवलंच आहे मला मास्टर व्हायचं ठरवलंय मी, त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. पण त्यासाठी म्हणून हा इंटिग्रेटेड कोर्स त्यांनी केलेला आहे आणि 1 वर्ष कमी होते आपलं आणि ते 2 वर्षाचं बंदच होऊन जाईल असं होईल ना, सर्वांसाठी हा नियम लागू लागेल. आता आपण जे डाटाबेला क्लस्टरकडे आलो होतो आपण केंद्र शाळाबाबत. केंद्र शाळा म्हणजे काय, समदर्शी शाळेनंतर आपण पाहतोय की केंद्र शाळा झाले, देशभरामध्ये अनेक वस्ती शाळा छोट्या शाळा निर्माण झाल्या. याची गरज काय ते सांगितलं तर 28% प्राथमिक शाळा, 14% उच्च प्राथमिक शाळा, 30हून कमी पट आहे. म्हणजे एक शिक्षकी शाळा वगैरे या सगळ्यामुळे काय होतं ते सांगितले तर प्रशासकीय रचना, शाळांची वाढती संख्या, समस्या अभियानाचे एकत्र स्वरूप सांगड दिसत नाही आणि म्हणून सर्व शाळांना आपल्या परिसरातील सर्व शाळांना एकत्रित ठेवण्यासाठी ही शाळा संकुल योजना काढली. म्हणजे समजा इथे काय जवळची वाडी असेल तिथं द्विशिक्षक शाळा असेल, 4 वर्ग 2 शिक्षक असतील, त्या शाळेला सगळंच मटेरियल मिळेल असं नाही ना, खेळा सगळं साहित्य मिळेल असं नाही, त्यांना क्रीडांगण मिळेल अशी सोय नाही, त्यांना प्रयोगशाळा मिळेल अशी सोय नाही. ही सोय सगळी सोय असलेली एक शाळा असेल आणि त्या शाळेमध्ये ही सगळी मुलं ती शिक्षक जातील, तिथं ते अभ्यासक्रम बघतील, खेळ खेळतील, प्रयोगशाळा वापरतील, लॅब वापरतील किंवा कॉम्प्युटरचं शिक्षण घेतील, अशी एक शाळा निर्माण करायची, त्याला आपण केंद्र शाळा म्हणतो. आता सध्या ती केंद्र शाळाच आहे. तिथं फक्त शाळा क्लस्टर, त्याला समूह शाळा म्हणतो, अशा प्रकार शाळा असेल. यामध्ये एक माध्यमिक शाळा असेल, त्याचबरोबर 5 ते 6, 5 ते 10 किलोमीटर परिसरातील अंगणवाड्या सहित आजूबाजूच्या परिसरातील खालच्या येताना शिकवणाऱ्या सर्व शाळा असतील. ही सूचना पहिल्यांदा शिक्षण आयोगामार्फत 64 ते 66 मध्ये करण्यात आली होती, पण नवीन धोरणात शक्य तिथे आणि शाळा संकुलाचे जोरदार समर्थन करते. अशा प्रकारचे शाळा संकुल तयार केले जाते. माझ्या पुढच्या ज्या अपेक्षा मी सांगते, अपेक्षामध्ये शाळा संकुलाचा मी विषय घेतलाय, हे सगळं खरं आहे पण ह्याला अडचणी आहेत ना. उदाहरणार्थ समजा टीपी सारख्या शाळेत शाळा संकुल योजना दिली, सगळं दिलं, पण शाळा संकुलामध्ये मिळणारा जो
भौतिक सुविधा, काय लॅब्स असतील, त्याची जबाबदारी कोण घेणार? माझी शाळा आली, बेनापूरची शाळा आली, ह्याच्या शाळेमध्ये समजा कॉम्प्युटर लॅब वापरताना कॉम्प्युटर फुटला तुटला, ती जबाबदारी कोणाची? मॅन पॉवर डीपी सरांची. त्यासाठी स्वतंत्र शिक्षक तुम्ही देणार आहात का? नाही. मग त्यांनी त्यांची शाळा सोडून हे कधी शिकवायचं? म्हणून मी सुरुवातीला म्हटलं मनुष्यबळ यासाठी आम्हाला अगोदर उपलब्ध करून द्या, तर ते शक्य आहे. त्याला दिवस ठरवून द्या की आज बाबा खानापूरच्या या गटातील शाळा येतील, आज त्या गटातील शाळा येतील, असं काहीतरी असणार आहे, त्याचं नियोजन असणारच आहे. अशा प्रकारच्या क्लस्टर्स त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. यामुळे काय होईल तर साधनांची अधिक कार्यक्षमता आणि त्या क्लस्टरमध्ये असणाऱ्या शाळांचे प्रभावी कामकाज होईल. समन्वय, नेतृत्व, शासन आणि व्यवस्थापन साध्य करणे उद्दिष्ट आहे. याच्यामधून समन्वय होईल. माझ्या शाळेमध्ये नाही ते त्या शाळेमध्ये भेटेल, माझ्याकडे जे आहे ती त्या शाळेमध्ये. लहान छोटी शाळा असेल पण एखाद्या स्वारस्याच्या परीक्षेमध्ये त्यांचा हातखंड असतो. उदाहरणार्थ आता ऐनवाडी सारखी आमच्या सरांची लहान शाळा आहे पण वेगळेपण आहे त्यांचा. अशा प्रकारचं एखादी शाळा असेल तर ती आमच्या क्लस्टर शाळेला पण ते मिळेल ना. इथल्या त्या समावेश शाळेमध्ये सगळ्यांना त्याचा लाभ होईल, हा उद्देश आहे. याशिवाय शाळा संकुल अर्ध स्वायत्त संस्था युनिट म्हणून काम करेल. त्यांना ऑटोनॉमस सिस्टीम सारखी त्यांना थोडंसं अधिकार देतील. एक सरकारी एक खाजगी शाळेची जोडी तयार करून जोड शाळांची निर्मिती करण्यात येईल. डे टाइम बोर्डिंगच्या शाळेच्या स्वरूपात विद्यमान बालभवनांना बळकटी देणे किंवा नवीन बालभवन स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन करणे. आता बालभवन आणि हे आपल्याकडे पद्धत नाही पण हे काही ठिकाणी ह्या अजून अशा डे बोर्डिंग दिवसभर चालणाऱ्या शाळा असतात त्या शाळेमध्ये हा उपक्रम आहे, त्याला प्रोत्साहन दिलं जाईल. याशिवाय शाळांना सामाजिक चेतना केंद्र, आपण जे म्हणलं समाजासाठी उत्तरदायित्व, त्या प्रकारचा हा घटक आहे, स्वरूप प्राप्त करण्याचे प्रयत्न केले जातील. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे माध्यमिक शाळांचे प्रमुख. मगाशी मी म्हणलं जीपी सरकार जबाबदारी दिली आहे. माध्यमिक शाळांचे प्रमुख ह्या शाळा संकुलाचे प्रमुख असतील. या प्रकारच्या संकुलामध्ये संगीत, कला, क्रीडा शिक्षक, समुपदेशक हे या शाळांमध्ये आपली सेवा एकत्रितरित्या देऊ शकतात. म्हणजे तो कलेचा शिक्षक, तो संगीताचा शिक्षक, तो वेगळा समुपदेशकाचा शिक्षक एकत्र म्हणजे सर्वांसाठी मग तो सेवा देऊ शकेल. पण मला काय म्हणायचं आहे सर, ते एखाद्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला जबाबदारी देण्यापेक्षा असं शाळा संकुल स्पेशली स्थापन करावं, तिथला स्टाफ स्वतंत्र असावा आणि ते अर्ध स्वायत्त त्यांना पूर्ण स्वायत्त द्यावं आणि दिवस ठरवून द्यावे किंवा एक वेळापत्रक करावं. 2 दिवस खानापूर बेलापूर शाळा येऊन शिकत, त्यांना जे शाळेत तिथं मिळत नाही ते इथे येऊन शिकतील आणि मग ती जबाबदारी ते असेल. हे म्हणतात की 10 किलो एक माध्यमिक शाळा निवडू, त्याच्या मुख्याध्यापकाला ती जबाबदारी देऊ, हे थोडंसं अडचणीच होईल. पुढे येईल तो मुद्दा आपण बघूया. आता मानक आपण जे मगाशी आयुष्य मानांकन आपण जे म्हणतो त्याबद्दलच आहे. नियमित कालावधीने संपूर्ण व्यवस्थेची स्वास्थ्य तपासणी करण्यासाठी प्रस्तावित नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, ज्याला पारख आपण म्हणतो, ते मार्फत विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीचा एक नमुना आधारित नास जे आपण म्हणतो राष्ट्रीय निष्पत्ती सर्वेक्षण, आपण जे आता परीक्षा आपल्या त्या केंद्रातल्या काही शाळांनी दिल्या असतील त्या वर्गाच्या परीक्षा अशा प्रकारची केली जाईल. यामध्ये सरकारी आणि खाजगी शाळांच्या मधील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. नाची परीक्षा आता आपण जी दिली या प्रकारची जी पूर्वी उपक्रम सुरू होता तो असाच पुढे चालू राहील. समावेश असेल. राज्यांना त्यांचे स्वतःचे जनगणना आधारित राज्य निष्पत्ती सर्वेक्षण, त्याला SARS म्हणतो आपण, स्टेट लेवल स्टेट अचिव्हमेंट सर्वे असा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असेल. राज्यांना त्यांचे स्वतः जनगणना आधारित निष्पत्ती सर्वेक्षण करता येईल. हे धोरण प्रोत्साहित करेल आणि पालक स्थापन होईपर्यंत नाचचे कार्य NCERT अशी आहे तसे चालू ठेवेल. कारण ते प्रस्तावित आहे, जे आपण मगाशी मूल्यांकनाचं आपण जे म्हणलं ते त्यासाठी हे केलं आहे. आणि जो विभाग 4था आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करायची, याच्यामध्ये मी उच्च माध्यमिक उच्च पदवी शिक्षणाचा भाग काही घेतला नाही. याच्यामध्ये तो खूप बदल त्यांनी केलाय. मी कॉलेज यांच्या बाबत तर तो आपण इथं भाग घेतलेलाच नाही. अंमलबजावणी कसं असेल तर याच्यामध्ये सल्लागार मंडळाचे सक्षमीकरण असेल. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ, सेंट्रल ॲडव्हाइस बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE मजबूत करण्याची आणि सक्षम करण्याची शिफारस धोरण करते. ह्या धोरणामध्ये जो अंमलबजावणीचं जे एक सल्लागार मंडळ करायचं ते धोरण ठरवेल. शिक्षण आणि अध्ययनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे शिक्षण मंत्रालय उभारण्यात आहे. आता जे ह्युमन रिसोर्स म्हणून जे आपल्याला मिनिस्ट्री होती का नाही, त्याचं नावच बदललं, ते एज्युकेशन मिनिस्ट्री, त्याचं नावच बदललं. ते नाव आता इथून पुढे शिक्षण मंत्रालय अशा स्वरूपाचं त्याचं नाव असेल. अर्थपुरवठा आणि अंमलबजावणी हा मुख्य उद्देश मगाशी मी म्हणलं ते सगळं खरं आहे हो, पण याच्यामध्ये आपल्याला काय आहे, शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पादनाच्या
6% पेक्षा कमी होणार नाही. मी हे सगळं तयार करताना अनेक शिक्षण तज्ञांची युट्यूबवरची व्याख्यानं ऐकली. ती डायरी माझी त्यानंच भरली. मी प्रत्येकाच 2-4 पाहिलं आणि प्रत्येकाने सांगितले आजपर्यंत अशी कोणतंही पंचवार्षिक केली नाही की इथं पर्यंत सुद्धा पोहोचलो नाही आपण. 4% वर कधीच गेलो, 3% वर कधी गेलो, 4% पोहोचलोय असं म्हणतोय आपण. पण हा उत्पन्नाचा खर्च जर शासनानं तुम्ही जर याच्यावर करत नसाल तर या धोरणाचा काही उपयोगच होणार नाही ना. म्हणून 6% पेक्षा कमी होणार नाही असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील 10 वर्षात त्याचं पुढचं वाक्य महत्वाचं, केंद्र राज्य शासन म्हणून यांनी शासकीय गुंतवणूक 20% वाढवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. भारतात या शिक्षणावरील सध्याचा सरासरी जो जीडीपीच्या तुलनेत केला तर 4.43 17-18 आर्थिक खर्चानुसार तर शिक्षणावरील सरकारच्या एकूण खर्चाच्या सुमारे फक्त 10% आहे. 17-18 मध्ये एकूण खर्च जो होता त्यापैकी 10%. म्हणजे आपल्याला याच्यावर जर आधारित आपण बघितलं तर हा जो खर्च आहे अर्थपुरवठा आणि अंमलबजावणीसाठी होणारा खर्च हा तेवढ्या तुलनेत होत नाही. आणि मग आता तरी होणार आहे का त्याचा, हाही विचार आपल्याला करायचा आहे. विशेषतः शिक्षणाच्या विविध महत्वाच्या भागांना घटकांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. सार्वजनिक शिक्षणाच्या विचाराने पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे. म्हणजे आता आपण बघतो की शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप देण्यात आलंय. कारण वेगवेगळ्या आता पुढे मी उच्च माध्यमिक जे पदवी सांगितलं आहे तर या धोरणानुसार अनेक परराष्ट्र विद्यापीठांना भारतात त्यांची कॉलेजेस सुरू करायला परवानगी देण्यात आली कॉलेजेसना. आणि किमान विद्यार्थ्यांची अट गाठली त्यामुळे जवळ 3000 कॉलेजेस आपल्या भारतातील बंद होती. आपण ज्या वाढीवस्त्या शाळा बंद करायचं राष्ट्रीय राज्यस्तरावर विषय करतोय तशा प्रकारचा तो त्यांचा विषय आहे. आणि मग मला सांगा जर खानापूरमध्ये एखादं कॉलेज असेल तिथं सुविधा नाही म्हणून ते बंद करायचं विटापूर पण द्यायचं म्हणजे तालुक्याच्या त्या टोकाचा मुलगा शिक्षणासाठी डिग्रीसाठी इथे येणार का? मी क्वालिटी म्हणायला लागलो तर हेही पण आपण विचार केला पाहिजे शिक्षणाकडून वंचित पण राहता कामा नये. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्राची जी गुंतवणूक आहे ती सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक इकडे वाढणार आहे. मग ही जर गुंतवणूक इकडे वाढली तर शिक्षणाचं बाजारीकरण होईल. हा मोठा थोडासा फटका आहे. मगाशी आपण जे म्हणलो की आता हे तंत्रज्ञानाचा भाग तंत्रज्ञानाचं वाढलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं गुगल आणि आपल्या ह्याच्याबरोबर करार केले. गुगल आणि कोणती मोठी कंपनी आपली तंत्रज्ञानामध्ये मायक्रोसॉफ्ट आपले करार राज्य शासनाने केले आणि त्यांनी त्यांच्या CSR मधून काही निधी किंवा त्यासाठी लागणारा खर्च तो आम्ही पुरवठा करू असं म्हणले. याचा अर्थ राज्य शासन याची मदत घेऊन करतात. ते पण CSR फंडातून आपल्याला काही देता येईल असं बघते. गुगलचे क्लासरूमचं आपलं जे ट्रेनिंग आहे ते त्या अंतर्गतच होते. अशा सारख्या जर क्षेत्रातल्या जर कंपन्या याच्यामध्ये उतरल्या तर भविष्यात आपल्या वर्गातल्या शिक्षणाला खूप मोठा फटका बसेल. तंत्रज्ञानाचा वापर जे म्हणतो आपण पण न कळत तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो. एका कार्यक्रमामध्ये ढालगावला कार्यक्रम झाला आपल्या शाळा सुरू करायचा विषय होता. तिथं मी जयंत पाटील साहेबांना बोललो मी शाळा सुरू करतो जिल्ह्यात आपल्या असं तसं आमच्या संघाच्या अध्यक्ष मला भेटले वगैरे पांढरे सर सांगितलं मी हो बरोबर आहे म्हणले. पण सर एक लक्षात ठेवा म्हणजे शाळा सुरू करा नाहीतर एक दिवस आपल्याला या ऑनलाईन शिक्षणाचा जर ओढा वाढला तर राज्य शासन विचार करेल की एकच शिक्षक राज्यभरामध्ये तज्ञ शिक्षक आम्ही मराठीचा नेमू आम्ही मराठीचा तो शिक्षक तास घेईल आणि राज्यभरातील मुलं तो तास घेतील किंवा शाळांना तो डिजिटल माध्यम उपलब्ध करून द्या आणि ते तास मुलं बघतील. एका शिक्षकावर सगळी शाळा चालेल म्हणजे हा भविष्याचा खूप मोठा आपल्याला फटका आहे. त्यामुळे तुम्ही शाळा चालू करा अगोदर. आम्ही हे स्टेजवर नाही सांगू शकत म्हणजे पण आपल्याला गरज आहे म्हणून आपण आपल्यामध्ये आपलं कौशल्य आपण शाळा चालू करणं गरजेचं आहे. आणि मग हा अंमलबजावणीचा आपल्याला जर असं सार्वजनिक गुंतवणूक झाली तर मात्र अडचणीच होईल. दोन आता जो तुम्ही मुद्दा सांगितला ना की जर भविष्यात असं होईल की एकच शिक्षक महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत मराठी शिकवेल. आमच्या निदर्शनास तर असं आलंय की महाराष्ट्रातली एक मोठी शिक्षण संस्था आहे की त्याचे एका मोठ्या कॉर्पोरेट संस्थेशी असं बोलणं चालू आहे की XYZ एक उद्योग समूह काय करणार आहे त्यांच्या सगळ्या शाळेतल्या सगळ्या क्लासरूम मध्ये त्यांचा तो डिजिटल ज्याला आपण TV म्हणतो किंवा बोर्ड बसवला आणि शिकवलं ते मुंबईतून. ऑलरेडी दिस इज ऑन गोईंग प्रोसेस आहे. आता ऑलरेडी 11वी-12वी मध्ये आलेला आम्ही त्यात काम करतो माध्यमिक आम्हाला काहीच कल्पना नाही. पण जे तुम्ही आता मुद्दा म्हटलं की असं होऊ शकतं तर ऑलरेडी इट इज इन द प्रोसेस म्हणजे व्हायलाच लागलेलं आहे. कदाचित एक 6 महिन्यानं सगळ्यांनी हे सुरू झालंय. पाटील साहेब मत होतं की हे
आपल्याकडे राज्य शासनाकडे येईल, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असं चालू करावं लागेल ना. मग हे जर असं व्हायला लागलं तर अडचण होईल. त्यामुळे शाळा सुरू होत म्हणजे फेस टू फेस एज्युकेशन हे गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि खरं आहे सर, ते गरजेचं आहे. कारण आपण जो मुद्दा म्हणतो तो मुद्दा असा आहे की भारतात शिक्षण पद्धती ही फक्त अभ्यासक्रमानुसार संस्कृती, पण त्याला खूप मोठा आधार आहे. आणि ते वाचल्यावर लक्षात येईल की किती भारतीय संस्कृतीचा जो आपण उपक्रम म्हणलं तो उपक्रम हाच आहे की आपल्याला आपल्या एक उपक्रम सादर करतो. उपक्रम मध्ये काय आहे ते भारताच्या जुन्या संस्कृतीचं आपल्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावं. काय सारनाथ मंदिराचा काय इतिहास आमच्या मुलांना माहित आहे, काय झालं नक्की काहीच माहित नाही ना. तो फक्त म्हणजे मार्क्स पाठीमागे लागलाय. मला फक्त इथे ऍडमिशन लेवलच बघतो. म्हणून त्या माध्यमिक पूर्व माध्यमिक स्तरावर त्यांना असं माझा समृद्ध भारतवर आधारित एखादा प्रकल्प सादर करायचा उद्देश तोच आहे की जुन्या आमच्या इतिहासात त्याला जाणीव व्हावी. मगाशी मी म्हणलं आपण उत्तरार्धाकडे आलोय. थोडंसं आपण चर्चा केली 96चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि 20चं शैक्षणिक धोरण यामध्ये काय फरक आहे, काय बदल झाला नक्की. आपल्या लक्षात असेल की कोठारी राममूर्ती शिक्षण तज्ञांच्या शिफारशीवर आधारित त्यांच्या सर्व शिक्षकांचा इतर तज्ञांचा समावेश होता या कमिटीमध्ये. आणि मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की सुरुवात अशी आहे की अध्यक्षपदी सुरुवातीला एक शास्त्रज्ञ होते, कारण त्यांनी त्या पद्धतीने विचार केला ना. आपण आमचे शिक्षण तज्ञ लोक त्या पद्धतीने विचार करतो, याची पद्धतच थोडीशी वेगळी दिसून येते. कारण याचा परिणाम काय झाला, माहिती तंत्रज्ञान आणि विकास कौशल्याचा विचार याच्यामध्ये करण्यात आला. जे टेक्नॉलॉजी म्हणलं आपण, परकीय शिक्षण संस्थेचा अभ्यास करणं इथं पण ठीक होतं, पण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याला इथं यावं उद्देश होता. आकृतीबंध सुरुवातीला आपला 10-2 होता, आता 5-3-3-4 असेल. आणि याच्यामुळे काय झालं, पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण एकत्रित शिक्षणाचा भाग होणार. म्हणजे 3 ते 18 वयोगटासाठीचा हा भाग होणार, 6 ते 12 नाही, आता 3 ते 18 हे शिक्षणाची जबाबदारी सक्तीची झाली. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्यामध्ये काय आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यापासून दिले जात होते. आता पूर्व प्राथमिक शिक्षण हा प्राथमिक शिक्षणाचा भाग झाला. ते आता शासनाची जबाबदारी द्यायला असं म्हटलं मिळेल ना. त्यामुळे हे पूर्व जे शिक्षणाचा भाग आहे तो इकडे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जातील. जिथं अंगणवाडी ज्या कॅम्पसमध्ये ज्या कॅम्पसमध्ये ते त्या भागच होतील, ज्या नुसत्या अंगणवाड्या त्या जोडल्या जातील. आणि जिथं फक्त प्राथमिक शाळा त्यांना अंगणवाड्या पण नवीन जोडल्या जातील. जिथं आहेत ते जोडले जातील, जिथं नाही तिथं तयार केल्या जातील. आणि जिथं अंगणवाडी आहे ती कुठल्या तरी शाळेला जोडली जाईल. अशा पद्धतीचा हा भाग दिसतो आपल्याला. त्यानंतर पुढचा त्रिभाषा सूत्रांचा अवलंब होता 86 धोरणामध्ये. या धोरणामध्ये इयत्ता 5वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच आणि 6वी ते 8वी पर्यंत शक्यतो असं त्यांनी म्हटलं होतं, पण 5वी पर्यंत शिक्षण मात्र मातृभाषेतूनच द्यावं असं आहे. मी यातल्या काही ओळी फक्त उचलून ठेवलेत बरं का, पण ज्यावेळी तुम्ही सविस्तर अभ्यास कराल त्याच्यामध्ये त्याला पर्याय पण खूप आहेत. हेच नियम आहे असं नाही. शक्यतो असा शब्द मी वापरला तर हे लागू होत नाही ना त्याला. त्यामुळे थोडंसं तुम्ही त्यात डिटेल्स बघू शकता. विद्यार्थ्यावरील बौद्धिक ताण कमी होऊन संबोध संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल आणि आनंद शिक्षण होईल. कारण आपण कन्सेप्ट क्लॅरिटी जे म्हणतो मातृभाषेतूनच होतं ते खऱ्या पद्धतीचं याच्यामध्ये होईल, हा त्याचा उद्देश असेल. 9वी 10वी माध्यमिक शिक्षण, 11वी उच्च माध्यमिक शिक्षण असा जो स्तर होता त्याच्याऐवजी 9वी ते 12वी हा माध्यमिक शिक्षण असेल. उच्च माध्यमिक म्हणण्याऐवजी माध्यमिक म्हणलं की 9 ते 12 असेल. आणि 9वी मध्ये प्रवेश विद्यार्थी आपल्या आवडीनुसार शाखा निवडू शकणार आहे. इथं म्हणलं मी शाखेची बंधन असणार नाही त्याला, त्यामुळे तो आपल्या आवडीनुसार विषय असेल. 10वी 12वीच्या गुणपत्रकात गुणांना महत्व होतं. आता मात्र गुणपत्रकात कौशल्य आणि क्षमता यांचा विभागाचा समावेश असेल. यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकासाच्या विचारावर सर्वांगीण विकासाचा विचार केला जाईल. केवळ शिक्षकामार्फत मूल्यांकन होतं, विद्यार्थ्यांच्या बाबत विचार करतोय आपण. आता मात्र विद्यार्थी स्वतः सहदेही शिक्षक मूल्यांकन करणार आणि यामुळे सर्वांगीण व्यापक मूल्यांकनाला चालना भेटेल. आपण फक्त शिक्षकाने ठरवायचं वर्गात नंबर काढायचा असं नाही घडणार. त्यामुळे थोडंसं व्यापक मूल्यांकन होईल. पुढचं आहे एकाच वेळी एकाच शाखेचा अभ्यासक्रम करता येत होता. सायन्स तर सायन्स, कॉमर्स तर कॉमर्स. यावेळी विविध शाखांमधील विषयांचा अभ्यास करून पदवी प्राप्त करता येणार आहे. विद्यार्थी आपल्या क्षमता आवडीनुसार शिक्षण घेणार आहे. सायन्सचा विद्यार्थी कोणता विषय, कॉमर्सचा विद्यार्थी मॅथमॅटिक्स काय ठेवू शकेल तो, अशा पद्धतीनं. याशिवाय प्राथमिक शिक्षक पात्रतेसाठी 2 वर्षाचा डीएड, माध्यमिक शिक्षणासाठी 1 वर्ष बीएड हे पूर्वी होतं. आता मात्र शिक्षकाच्या पात्रतेसाठी इंटिग्रेटेड कोर्स म्हणला आपण तो असेल. आणि त्यामुळं प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभवाचा समावेश असल्यामुळे कुशल व प्रशिक्षित शिक्षक मिळणार आपल्याला. जे आपण शिक्षकांबाबत विचार केला होता. शिक्षकांच्या बदल्या संदर्भात कोणते धोरण निश्चित नव्हतं.
आता मात्र स्पष्ट सांगितलं, अपवादात्मक परिस्थिती वगळता शिक्षकांच्या बदल्या न करण्याची शिफारस आहे आणि जर झाल्यास तर त्या संघटनीय प्रणालीद्वारे होते. यामुळे शिक्षकांच्या मनातील भीती कमी झाल्यामुळे अस्थिरता राहणार नाही. RTI 6 ते 14 वयोगट होता, तो 6 ते 18 झाला. इथे 6 ते म्हणण्यापेक्षा 3 पाहिजे होता शब्द, मला सुचवलेला बदल होता का शिक्षकांनी कर्मचारी तर 6 झाले, तेवढं 3 करून घ्या. अजून राहिले माझ्याकडे माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल. कला, क्रीडा, संगीत, योग, समाजसेवा यांचा एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून समावेश होता, तर हे अभ्यासक्रमाचेच भाग असतील. आपण म्हणजे ना आता त्यांना शिक्षक स्पेशल निवड केल्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासाला चालना भेटेल. केंद्र शासनाचे नियंत्रण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे होतं, आता मात्र त्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे असेल आणि त्यामुळे शिक्षण केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावणी केली जाईल. आता जे भाष्य आहे एकच पान आहे बघा. काय म्हणजे भाष्याचा अर्थ आमची अपेक्षा काय आहे, शिक्षक पेशेंटची किंवा आमच्या संघटनेची, आमच्या शिक्षकांची काय अपेक्षा ते म्हणलेलं आहे. शैक्षणिक धोरण 68-86-2005 हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. या धोरणाचा आढावा घेऊन नवीन शैक्षणिक धोरण तयार करणे अपेक्षित होते, पण तसे झालेले दिसत नाही. या आधीच्या धोरणाच्या अभ्यासात असे दिसून येते की त्याची अंमलबजावणी पुरेपूर झालेली नाही, अंमलबजावणी पूर्वीची झाली नाही. याचाच अर्थ धोरण तयार केले जाते परंतु त्यातून अपेक्षित साध्य मिळत नाही असे दिसून येते. शिक्षण हक्क कायद्यात बदल करून 3 ते 18 वयोगटापर्यंत सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. सध्या सुरू असलेल्या अंगणवाड्या किंवा बालवाड्या यांना प्राथमिक शिक्षणामध्ये घेतले आहे. यामुळे त्यासाठीची भौतिक सुविधा राष्ट्रीय स्तरावर एकच अभ्यासक्रम असल्याने प्रशिक्षित पुरेसे मनुष्यबळ सध्या नाही. त्यामुळे अपेक्षित गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा कशी करता येईल याचाही विचार केला जावा. शालेय स्तरावर झालेले बदललेले स्तर, त्यांचा अभ्यासक्रम, भौतिक सुविधा, तांत्रिक सहकार्य याचा विचार करता या धोरणाचे अंमलबजावणीसाठी जाणीव जागृती आतापर्यंत झालेली नाही. म्हणून मी म्हणलं पहिल्यांदाच श्री राजलक्ष्मी अकॅडमीनं हा उपक्रम घेतलाय. अजून पुढे बातमी पण नसेल. मी बाबासाहेबांना म्हणले की आता राज्य शासनामार्फत जिल्हा स्तरावर चालू आहे, पण ही जाणीव जागृती अजून झाली नाही आणि त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी काही करणे थोडेसे चुकीचे वाटते. सर्व स्तरावर शाळाबाह्य मुलांची संख्या विचारात घेता आजपर्यंत आखलेली धोरणे योग्य पद्धतीने राबवलेली दिसत नाही. बालकाला शिक्षण प्रवाहातून बाहेर काढल्यास त्याच्या पालकावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आज त्यासाठी केवळ शिक्षण यंत्रणेला जबाबदार धरले जाते. हे कितपत योग्य आहे? विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन संगणकीय कसोट्याद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी शाळांकडे सुविधा नाहीत, त्या उपलब्ध करून द्याव्या लागतील. शाळांना विद्युत पुरवठा व नेटवर्क इंटरनेटची सुविधा दुर्गम डोंगराळ भागात आजही व्यवस्था नाही. आजपर्यंतच्या अनुभवावरून शासनाला हे शक्य होईल यावरची शंका वाटते. नाही होऊ शकणार आहे. 9वी ते 12वी या माध्यमिक स्तरावर परदेशी भाषेचे अध्यापन, विविध विषय निवडीचे स्वातंत्र्य, त्रिभाषापैकी एक भाषा संस्कृत असेल, व्यवसाय शिक्षण याची उपलब्धता करून दिली जाईल याबाबत सूचित केले आहे. यामध्ये कमी विद्यार्थी संख्येचे विषय शिकवण्यासाठी सुद्धा स्वतंत्र शिक्षक वर्ग उपलब्ध होईल का याची थोडी शंका वाटते. शिक्षणावर होणारा जो खर्च आहे हा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 6% पेक्षा कमी होणार नाही असे सूचित आहे. याआधी 6% सूचनेत आलेला होताच, परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने खर्च कमाल मर्यादेपेक्षा केलेला नाही हे दिसून येते. आजही शाळांच्या भौतिक सुविधा कशा आहेत हे आपण पाहत आहोतच. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिसत नाही. त्याचप्रमाणे खाजगी स्वयंसेवी संस्थांना पायाभूत सुविधा देण्यासाठी किंवा त्यांच्या देखभालीसाठी सुद्धा निधी दिला जात नाही. त्यामुळे दाखविला जाणारा खर्च होईलच की नाही याची शाश्वती नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक शिक्षणाचा विचार व पुनरुज्जीवन करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार असे धोरण असले तरी अशी गुंतवणूक परतफेडीच्या अपेक्षेने केली जाते व शिक्षणातून नफा मिळणार नसल्याने ही गुंतवणूक होईल याबाबतची खात्री नाही. या धोरणात शाळा संकुलाची संकल्पना मांडण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षापासून केंद्र शाळा संकल्पना राबवली जात आहे. त्याची गुणवत्ता विकासासाठी कोणताही फायदा झालेला नाही. अनेक केंद्र प्रमुखांची पदे आजही रिक्त आहेत. विस्तार अधिकारी सुद्धा नाही. एखादा विस्तार अधिकारी पूर्ण तालुक्याला आम्हाला आहे. असे अनेक केंद्र पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या केंद्र प्रमुखांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या प्रशासकीय ओझे टाकल्यामुळे
मूळच्या कामाकडे लक्ष देता येत नाही. शिक्षण संकुलामध्ये प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध न झाल्यास त्या संकुलाची जबाबदारी दुसऱ्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर टाकल्यास शाळा संकुल योजनेचा उद्देश साध्य होईलच यावर शंका वाटते. प्रत्येक शाळेत संगणक टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आपल्या लक्षात येईल की केंद्र सरकारच्या वतीने संगणक प्रयोगशाळा ICT लॅब सर्व शाळांना टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. 3 टप्पे पूर्ण झाले. गेल्या 2 वर्षापासून उर्वरित शाळांमध्ये अजूनही प्रयोगशाळा मिळालेल्या नाहीत. हा अनुभव लक्षात घेता संगणक, इंटरनेट सुविधा किंवा टॅबलेट, टॅब पाहिजे तर इत्यादी शैक्षणिक साधने वेळेवर उपलब्ध होणार नाहीत असेच वाटते. विद्यार्थी शिक्षक प्रमाण 30 ठेवणे याआधी सुरू आहे. सामाजिक आर्थिक वंचित भाग धर्मभागासाठी 25 असावे धोरण आहे, परंतु हे कितपत मान्य केले जाते? कारण महाराष्ट्रात 2013 पासून अपेक्षित शिक्षकांची मंजुरी मिळत नाही. पदे मिळाली तरी भरता येत नाही. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पुरेसा शिक्षक उपलब्ध करून दिल्यास गुणवत्ता वाढ होईल. आणि शेवटी मुक्त शाळा ज्याला आपण म्हणलं, दूरस्थ शिक्षण ज्याला आपण म्हणलं, डिस्टन्स एज्युकेशन, बालभवन, डे बोर्डिंग स्कूल यासारख्या संकल्पना प्रोत्साहन बळकट देण्याचे धोरण आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा. आणि मग असं वाटतं की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी 2022-23 पासून करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट आपल्याला 2030 ते 40 दशकापर्यंत पूर्ण कार्यान्वित झालेले दिसेल. आता हे जरी आम्ही भाष्य जर केलं असेल, हे आमच्या संघटनेचं भाष्य म्हणून म्हणलेलं आम्ही केलेले भाषण हे सांगली जिल्हा मुख्य संघातील संबंधित समिती सदस्यांचे आहे. ते सर्वांना मान्य असेल असे नाही. हा शोध निबंध पूर्ण परिपूर्ण आहे असं आम्ही मानत पण नाही. आमच्या यथामती आणि यथाशक्तीने सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सदर निबंध सादर करण्याची संधी आम्हाला दिली होती म्हणून आभारी मानलं. तसं आज हा विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल या अकॅडमीचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही उपलब्ध जे हजर असलेले शिक्षक मुख्याध्यापक आमचे इथं आहेत, त्यांचंही आम्ही खरं म्हणजे तुम्ही इतका वेळ ऐकून घेतलं. आणि थोडंसं मला वाटतं 11:15 12:15 पावणे 1.5 तास झाला. 1.5 तासामध्ये कुठं आळसपणे वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आज इथं नवीन शैक्षणिक धोरण त्याचे चर्चासत्र देण्यासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय तज्ञ मार्गदर्शक की ज्यांची अख्ख्या महाराष्ट्रभर शिक्षकांमध्ये चर्चा आहे आणि कौतुक आहे. आणि आमचे मार्गदर्शक DP सर आणि धनवडे सर कायम त्यांचं नाव काढतात, असे झांबरे सर की जे खऱ्या अर्थानं नवीन शैक्षणिक धोरण आता जे लागू होणार आहे, विच इज अबाउट टू बी इम्प्लिमेंटेड सून, त्या शैक्षणिक धोरणामध्ये ज्यांचं खरोखर खूप मोठं वाटा आणि मार्गदर्शन आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं त्या बाबतीत ते प्रतिनिधित्वच करतात, असे जांभरे सर इथं आले. त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. वर्ष जरी मी नव्हतो तरी मी जांभरे सरांचं लेक्चरचं कौतुक ऑफिसमध्ये आलेलं इतकं ऐकलं आणि की खरोखर खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणता शिक्षक खूप जास्त इथं हवे होते आज. पण आपणही समजून घेऊया की थोडंसं ओमिक्रॉनचे अचानक आलेलं कारण, परत आम्ही क्लिअरली पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्या चर्चा झाल्यानंतर की 50 लोकांचंच घेणार आहे, हे थोडीशी भीती लोकांच्या मनामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, नेहमीप्रमाणे राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी दुसऱ्यांना ज्यावेळेस अपग्रेड व्हा म्हणते तर आम्ही अपग्रेड झालेलो आहे. आजचं सर तुमचं सेशन पूर्णपणे ऑनलाईन सगळ्या शिक्षकांना जाणार, त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते आमच्या अकॅडमीच्या वेबसाईट मधून सगळ्या शिक्षकांना जाणार आहे. याची खात्री आणि काळजी सुद्धा घेतलेली आहे. सो दॅट जर काही येऊ शकलेले नाहीत लोक, तुम्हाला ती लिंक येईल, तुम्ही मॅक्झिमम जणांनी सगळ्या शिक्षकांना आपल्या हितासाठी भविष्यासाठी ती शेअर करावी असं सांगतो. दुसरं, आजची प्रमुख उपस्थिती आमचे गुरुवारी जांभरे सर. इथं आमचं नशिबात चांगलं आहे की आमचे दोन्ही गुरु आज इथं उपस्थित आहेत. पहिले आदरणीय DP कुलकर्णी सर की ज्यांचा मी स्वतः विद्यार्थी आहे. शाळेमध्ये असताना त्यांना माहितच आहे की अतिशय थोडासा दंगेखोर असणारा मी विद्यार्थी, पण अभ्यासात खूप चांगला होतो. सरांना माहिती खूप चांगलं. आमची खासियत ती आहे आजपर्यंत. आम्ही ऍक्टिव्ह खूप होतो शाळेमध्ये, आत्ताही आहे. आणि आम्ही काम किंवा समाजसेवेमध्ये ऍक्टिव्ह दिसत असताना जसं आता शैक्षणिक क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे, तसं सरांना माहिती आहे की अभ्यासात सुद्धा कायम माझा पहिल्या 2-3 मध्ये नंबर असायचा. आणि मी प्राऊडली सरांच्या मार्गदर्शनाखाली गव्हर्नमेंट कॉलेजचा विद्यार्थी आहे. फार्मसी सुद्धा मी सगळे माझे एज्युकेशन आजपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये केली, हे मी अभिमानाने सांगू शकतो. त्याच्यामध्ये सरांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे.
डीपी सरांसाठी सगळ्यांनी आपण टाळ्या वगैरे त्यांनी वेळात काढून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. दुसरे आमचे मार्गदर्शक गुरु धनवडे सर, ते एका अर्थाने असे गुरु आणि मार्गदर्शक आहेत की दाभोडे सर आणि मी आदर्शच्या फार्मसी कॉलेजमध्ये सर आम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकाचं काम करतो आणि त्यावेळेला आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर धनवडे सर होते. तर अशा अर्थानं ते दोघं आमचे गुरु आहेत. आणि दुसरं अभिमानानं सांगतो घाडगे सर, तुमचेही या निमित्ताने स्वागत आणि आभार मानतो की तुम्ही वेळेवर आला. अभिमानानं सांगतो की आमच्या राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्या शाखेच्या स्थापनामध्ये आमची रॉयल अकॅडमीची शाखा कराडमध्ये सगळ्यांना माहितीच आहे, गेली 8-9 वर्ष आहे. आणि विद्या शाखेच्या स्थापनेमध्ये खरोखर या 2 जणांचं जांभळे सरांना खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लागतं. कारण त्यांना माहित आहे, त्यांनी आम्हाला पर्सनली ओळखतात. वी डोंट ओनली बिलीव्ह इन रेग्युलर एज्युकेशन, वी ऑलवेज बिलीव्ह इन अपग्रेडमेंट अँड अपलिफ्टमेंट ऑफ इच अदर बाय ऑल मीन्स. आम्ही अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसुद्धा शिक्षण देताना इट्स नॉट ओनली अबाउट एज्युकेशन, इट्स अबाउट ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. जसं विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की वी आर नॉट ओनली गोइंग टू गिव्ह रेग्युलर एज्युकेशन, आम्ही त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल्स अपलिफ्टमेंट वेळेप्रमाणे करत राहतोय. नवीन नवीन आलेल्या अभ्यासाची स्किल्स आणि टेक्निक्स त्यांना सांगत राहतोय. तसंच आम्ही खूप मोठं स्वतःला अवेअर कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय बदल घडणार आहे, काय क्रांती घडणार आहे, काय बेस्ट आपल्याला करता येईल, अशा पद्धतीने नेहमीच आमची वाटचाल असते. मी अभिमानानं तुम्हाला सांगतो की कोरोनाची लाट सर अचानक आली मागल्या वर्षी. खूप त्रास झाला आपल्याला अकॅडमीला सुरुवात करत असताना. पण दाभोडे सरांच्या गायडन्समध्ये अकॅडमीच्या सगळ्या शिक्षकांचे आमचे 11वी-12वीचे सगळे ऑनलाईन लेक्चर्स रेडी होते सर. आणि त्याचा आम्हाला इतका मोठा बेनिफिट झाला की आज शिक्षकांपर्यंत आपण आपला सगळा सिलेबस चांगल्या पद्धतीनं मागल्या वर्षी प्रचंड कोरोनाची अडचण असून सुद्धा घेऊ शकलो सिलेबस. आणि त्याचं फलित आमचा निकाल 709चा नीटचा टॉपर, 609 मार्क्सचा आपला टॉपर आहे पहिली बॅच असून विटा ब्रँचमध्ये. आणि तेच अपलिफ्टमेंट आपल्या शैक्षणिक धोरणांमध्ये जिथं जिथं होते ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं ही प्रामाणिक भूमिका मागल्या वर्षी देखील आपण घेतली होती आणि यावर्षी देखील ती घ्यावी अशी प्रामाणिक इच्छा होती. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही सर्व शिक्षक इथे उपस्थित राहिलात. वाघमारे सरांनी, मोरे सरांनी, आमच्या सरांनी खूप चांगलं त्याच्याबद्दल आपापलं मनोगत व्यक्त केले. सर मुळात एक प्रामाणिकपणे सांगते, आम्हाला शिक्षकांबद्दल सगळ्या शिक्षकांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, खूप खूप आदराने रिस्पेक्ट आहे. हे काय म्हणायचं म्हणून म्हणत नाही, त्याचं बेसिक रिझन आहे की आम्ही स्वतः शिक्षक येतो. वी नो what teachers are facing in this country, in this state, and what is the mentality of all the teachers who are working there. आज हे एकमेव असं प्रोफेशन आहे. मी तर शिक्षकांना कायम 2 हे देतो सर, 2 गोष्टींवर कम्पॅरिझन करतो. एक तर नारळ, बाहेरनं सक्त राहावं लागतं, पण आत मात्र तुम्ही तीर्थरूपी ज्ञान प्रत्येकाला वाटत राहतं. हे सगळे आपण शिक्षक काम दिवस रात्र करत राहतो. हे करत असताना जसं आपला दिवा किंवा पंथी स्वतः जळून दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देत राहतो, ते आपण सगळे शिक्षक आयुष्यभर करत राहतो. आपल्या वेदना, आपले दुःख, आपल्या अडीअडचणी, आपले पारिवारिक प्रॉब्लेम आपण सगळेजण बाजूला ठेवून आपण ज्यावेळेला शाळेमध्ये एंट्री करतो सगळं विसरून आपण शिक्षकाचा कोट घालतो आणि आपण त्याच उत्साहानं त्याच प्रेमानं आपण सगळ्यांना त्याच जोशनं सगळ्यांना शिकवावं लागतं. एकमेव असं प्रोफेशन आहे की जे हे सगळे प्रोफेशन आपले अनेक सर्व प्रोफेशन घडवतो. कुठलं प्रोफेशन घडवतो? आपण शिक्षकच घडवतो सगळेच. This is all we teachers. We are creating all other professions. Today, whatever we are, because of our teachers. शिक्षक येतो आपल्या वर्गामध्ये ज्या जोशनं, ज्या आत्मीयतेनं शिकवतो. तर शिक्षकांचं एखादं वाक्य, मगाशी मेटकरी सरांनी सांगितलं डीपी कुलकर्णी सरांबद्दल की त्यांचं एखादं वाक्य तुमच्याबद्दल की एखादं वाक्य त्यांना 100% निकालाबद्दल सरांनी सांगितलं, जुन्या गायकवाड सरांची आठवणी किंवा आपण सगळे शिक्षकांची आठवण एकमेकांची काढतो. तर हे शिक्षकच करू शकतात की त्यांचं एक वाक्य, एक उदाहरण, एक प्रोत्साहन, एक मोटिवेशन, इट कॅन चेंज द लाईव्ह ऑफ ऑल द स्टुडंट्स, ऑफ मेनी स्टुडंट्स. आणि त्या प्रेरणा घेऊन आज अनेक डॉक्टर, इंजिनियर, ITI सगळे शिक्षकांमुळेच घडते. पण आपल्या शिक्षकांसाठी कोणतं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अपग्रेडमेंट असू दे, अपलिफ्टमेंट असू दे. ह्याचाच एक भाग म्हणून आम्ही मागल्या वर्षी पहिलं वर्ष असं सुद्धा केलं होतं, आत्ताही या वर्षी करतोय. आम्ही काहीतरी खूप मोठं काम करतोय असं नाही सर. सर चहा नाश्ता येतो पाहुणचार. आमच्या अकॅडमीतला कुठलाही माणूस, तुम्हाला वाघमारे सरांनी सांगितलं, आमच्या अकॅडमीमध्ये कुठलाही आलेला माणूस चहाशिवाय जातच नाही सर. ते ऍडमिशनसाठी येतात का, ते चौकशीसाठी येतात का, ते कशासाठी येतात ते बघितलं जात नाही.
चहाचं मशीनच आहे. आपल्या संस्काराचा भाग आहे तो, त्यालाच आपण एक जेन्युइन शिक्षक म्हणतो. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं मनापासून सगळे मार्गदर्शन करता, तसं राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी एक कर्तव्य समजतं की शिक्षकांच्या कार्यशाळा आणि डीपी सरांचं, दनवड सरांचं आमचं ठरलेलं जाणार सर प्रत्येक वर्षी असणार आहे. मी आज इथं आवर्जून उल्लेख करतो, एव्हरी इयर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असणारच आहे. मागल्या वर्षी 1 जानेवारी होती, यावर्षी 9 जानेवारीला आपण घेतली. ती प्रत्येक वर्षी असणार आहे. आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहत जावं. त्या वर्षातला त्या वेळेचा जो इश्यू हॉट असेल, व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट आपण डिस्कशन करायचं. हे प्लॅटफॉर्म तुमचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं आहे, काही काळजी करायचं नाही. आज मी अभिमानानं दुसरी गोष्ट सांगतो सर, आज कळत न कळत शिक्षकांबद्दल जसं आमचं प्रेम आहे, तसं शिक्षकांचं आमच्याबद्दल खूप मोठं प्रेम आहे. आज माझ्या अकॅडमीमध्ये 95 विद्यार्थी आहेत. मी अभिमानानं सांगतो त्यातले 50% पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षकांचे आहेत. आनंदाने सांगतो. मेटकरी सरांचं मग का त्यांच्याबद्दल आज कौतुक सांगतो सर, पहिले 3 ऍडमिशन राजलक्ष्मी अकॅडमीची गोष्ट नंतर त्यांच्या शाळेतले होते. पहिले 3 ऍडमिशन म्हणजे इतका विश्वास त्यांचा. आमच्याकडे थोडंसं त्यांच्याबद्दल फॉलो करायला असेल, पाहुणचार राहिला असेल. तुम्ही आज पहिल्यांदा आले म्हणते म्हणजे मी ती घेणार मीटिंग का सर इतके दिवस आले. तर इतका विश्वास मागल्या वर्षीपासून मॅडम सगळ्यांनी ठेवला आमच्या की राजलक्ष्मी अकॅडमी डॉक्टर शंकर बुधवानी, प्राध्यापक महेंद्र दाभुकडे ज्यावेळेस करतायत, हे स्वतः शिक्षक लोक करतायत, हे स्वतः उच्च शिक्षित लोक करतायत, म्हणजे काहीतरी चांगलं करून दाखवणं हा शिक्षकांनी आमच्यावर इतका विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे शिक्षकांबद्दल काय म्हणून मनामध्ये ठेवून चांगलं वागायचं. उलट मी या निमित्तानं अशी पण एक विनंती करतो की आम्हाला सुचवत राहा. जांभळे सर तुम्ही आहे, गडगे सर, धनवड सर, बीपी सर, तुम्ही आणि कोणी शिक्षक की शिक्षकांसाठी आणखीन काय आपल्याला चांगलं करते, आणखीन काय कार्यशाळा असू देत, आणखीन काय सिस्टम असू देत. आता सरांनी खूप चांगला प्रश्न मांडला की काय होईल पण भविष्यात शिक्षकांचा वगैरे असं तसं नवीन आपलीपणा. सर थोडस एक त्याच्या बाबतीत शेअर सांगतो मी तुम्हाला. बिईंग अ टीचर, आम्ही सुद्धा या बाबतीत आमच्या फार्मसी कॉलेजमध्ये एक फार्मसी कॉलेजचा प्राचार्य पण आहे. तर आम्ही अशा गोष्टींमध्ये काय डिस्कशन्स करतो ते थोडंसं तुम्हाला सांगतो. हे सगळं आव्हान आपल्या सगळ्या फील्डसाठी इथून पुढचं पोस्ट करू नका, कारण सगळीकडे अपलिपमेंट होणार आहे, मॅन पॉवरपेक्षा टेक्नॉलॉजी वापर होणार आहे. तर जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े की मार कोई पत्थर भी भगवान नहीं होता. फॅक्ट आहे. मूर्ती रूपेला त्याला पूजून घेण्यासाठी किंवा त्याला पूजण्यासाठी लोक गर्दी कधी करतात, आधी त्याच्यावरती हातोडा पडलेला असतो. तर आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे नंबरे सरांनी इतकं चांगलं सांगितलं की वी हॅव टू अपग्रेड अँड अपग्रेड, नोबडी एल्स कॅन. स्वतःला आपल्याला नवीन येणाऱ्या धोरणांप्रमाणे, नवीन येणाऱ्या सिस्टीम प्रमाणे आपल्याला अपग्रेडमेंट आणि अपग्रेडमेंट व्हायचं आहे. आपण अपग्रेड आणि अपग्रेड झालो की आपल्याला प्रगतीपासून कोणी रोखू शकत नाही, आपल्याला जॉब देण्यापासून. आज सर कालच एक ठिकाणी माझी चर्चा झाली, नवीन शिक्षकांना तशी काळजीची किंवा धोक्याची घटना काय बघा, आणि तसेच किंवा अपॉर्च्युनिटीज पण कशा आहेत बघा की नवीन शिक्षकांना आता जॉब देताना टेम्पररी जॉब देते सर, 1 किंवा 2 वर्षाचा, सगळीकडे 1 किंवा 2 वर्षाचा जॉब देते, आणि त्या टेम्पररी जॉब मध्ये जर परफॉर्मन्स चांगला असेल तरच पुढे माणूस जातो. तुमच्याकडे 2 ऑप्शन त्यावेळेला असतात तुमच्या आमच्याकडे, एक तर परफॉर्मन्स दाखवा, कंटिन्यू करा, घरी जावा, दुसरा माणूस तोपर्यंत असतो. आता आम्ही काल परवा रोजगार मेळावा घेतला होता आमच्या काही मित्रांच्या वाढदिवसाने. मॅक्झिमम सध्या BA DED अशी खूप पोकळे, पण उलट त्या 2 वर्षामध्ये जे शिक्षक चांगला परफॉर्मन्स दाखवतात, संस्था मागे लागते, डबल गॅप मिळतात. आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये जायचं सगळ्यांना किंवा आपल्या भविष्याच्या पिढीला, त्या कॅटेगरीत आपण राहूया. अशाच तुमच्या सगळ्यांच्या संधीच्या शुभेच्छा आमच्या राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीवर असू देत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सर्वांना माहिती आहे, अगदी नवीन 600च्या वर मार्क ज्यांना जातील आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जे जातील त्यांना 1 लाखची स्कॉलरशिप आम्ही डिक्लेअर केली. जे ITI ला जातील, जी मध्ये टॉप येऊन गव्हर्नमेंट, त्यांना आम्ही 1 लाखची स्कॉलरशिप डिक्लेअर केलेली आहे. टीचिंग आणि कोचिंग प्रत्येक विषयाला 2 शिक्षक, सगळे गोल्ड मेडलिस्ट किंवा टॉपर आलेले असे शिक्षक वाघमारे सरांनी सांगितलं त्यांचा मुलगा आहे. खूप बारकाव्यानं आम्ही हा एक प्रयत्न करतोय. तुमच्या सदिच्छा शुभेच्छा अशाच राहू देत. ह्याच अकॅडमीचं जे छोटंसं रोपड आहे, तुम्हाला लवकरच ते मोठ्या प्रमाणात एक वृक्ष झालेले दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढीच एक बाह्य